नमो नमः। शुक्लां ब्रह्म विचार सार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं भयतां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। स्वागतम सुस्वागतम। सर्वेभ्यः नमो नमः। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठस्य संस्कृत विभागतः अहं प्राध्यापक स्वप्ना यावले सर्वेषां स्वागतं व्याहरामि। अद्य संस्कृत भाषा संवर्धन दशदिनात्मकी व्याख्यानमालायाः दशमो दिवसः वर्तते। अद्य व्याख्यानमालायाः विषयः आर्ष महाकाव्ये इति अस्ति। अद्यतनीय वक्त्री प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी सुभाष भांदक्कर महोदया अस्ति। भारतीय परंपरेप्रमाणे रामायण महाभारतापेक्षा प्राचीन आहे। महाभारत हे एक लाख श्लोकांचे आहे। मूळ भारतात 88,000 श्लोक होते। नंतर ही संख्या वाढत गेली। महाभारताचे 18 पर्व आहेत। रामायणात 24,000 श्लोक आहेत। हे 7 कांडामध्ये विभागले आहेत। या दोन्ही आर्ष महाकाव्यांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी भांदक्कर महोदया यांच्याकडून। मी आज त्यांचा परिचय करून देते। आज आपल्याला लाभलेल्या व्याख्याता प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी भांदक्कर महोदया या सहाय्यक प्राध्यापक या पदावर स्वर्गीय मदन गोपाल मुंदडा महाविद्यालय चांदूर रेल्वे येथे 2011 पासून रुजू आहेत। आपण 1999 मध्ये BA संस्कृत व 2001 मध्ये MA संस्कृत या पदव्या मिळवल्यात। आपण MA संस्कृत मध्ये नागपूर पटकावला व सुवर्ण पदक प्राप्त केले। आपण 2007 मध्ये नागपूर विद्यापीठातून लावून दे रे हे आवाज आपण विद्यापीठातून द्वितीय क्रमांक पटकावला। कोणाचा तरी माईक सुरू आहे, कृपया बंद करा। मॅडम आपलाही माईक बंद झालाय। अच्छा आपण 1999 मध्ये BA संस्कृत व 2001 मध्ये नागपूर विद्यापीठातून संस्कृत या पदव्या मिळवल्यात। आपण MA संस्कृत मध्ये नागपूर विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावला व सुवर्ण पदक प्राप्त केले। आपण 2007 मध्ये नागपूर विद्यापीठातूनच MPhil पदवी प्राप्त केली। यात सुद्धा आपण विद्यापीठातून द्वितीय क्रमांक पटकावला। आपण 2009 मध्ये नागपूर विद्यापीठाची PhD पदवी प्राप्त केली। PhD चा आपला विषय होता महाभारतावर आधारित संस्कृत नाटकांचे चिकित्सक अध्ययन। आपली 2 पुस्तके प्रकाशित झाली आहेत, हर्षचरितसार व महानुभाव पंथाचे संस्कृत साहित्यातील योगदान। आपण विद्यार्थ्यांसाठी 2 कॉन्फरन्सेस आयोजित केल्या, विद्यापीठ स्तरीय शोभनिबंध स्पर्धा व राज्यस्तरीय शोभनिबंध स्पर्धा। आपण 4 कार्यक्रमांमध्ये व्याख्यान केले आहे। महात्मा फुले महाविद्यालय अमरावती येथे, महिला महाविद्यालय चांदूर रेल्वे येथे, आदर्श महाविद्यालय धामणगाव येथे, विदर्भ महाविद्यालय अमरावती येथे। आपले 10 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत व 4 शोधनिबंधाचे आपण पेपर प्रेझेंटेशन केले आहे। प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी भांदकर महोदयांचा त्यांच्याच अशोक महाविद्यालयात उत्कृष्ट प्राध्यापिका म्हणून 2 वेळा सन्मान करण्यात आलेला आहे। आपण राष्ट्रीय सेवा योजनेसाठी 5 वर्ष कार्यक्रम अधिकारी म्हणून व 2 वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यभार सांभाळला। आपण 2023 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या भक्ती प्रमाणपत्र या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला। सध्या आपल्याला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून PhD सुपरवायझर म्हणून मान्यता मिळालेली आहे। असे हे बहुरंगी व्यक्तिमत्व आपल्याला आज व्याख्याता म्हणून लाभलेले आहे। या व्याख्यानाचा आपण आता आस्वाद घेऊयात। तरी पुढील सूत्रे मी डॉक्टर मीनाक्षी भांदकर महोदया यांच्याकडे सुपूर्द करते। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। आज संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथील संस्कृत विभागाद्वारा संस्कृत भाषा संवर्धन व्याख्यानमाला जी आयोजित करण्यात आलेली आहे मागील
10 दिवसांपासून आजचा त्याचा माझा आवाज ऐकू येतोय का? हो हो येतोय महोदया. बर, एक मिनिट, माझा मोबाईल मध्ये प्रॉब्लेम झालाय. आज मला व्याख्यानासाठी जो विषय माझ्याकडे देण्यात आलेला आहे तो म्हणजे आर्ष महाकाव्य. संस्कृत साहित्याचा अभ्यास करत असताना संस्कृतचे विद्यार्थी विविधांगी बहुरंगी पद्धतीने अभ्यास करत असतात. संस्कृत साहित्य केवळ एका बाजूने काम करत नाही, तर वैदिक साहित्य, व्याकरणाचा भाग, त्यानंतर साहित्याचा भाग, दर्शन साहित्य, असे अनेक संस्कृताचे जे कंगोरे आहेत, जे वेगवेगळे पैलू आहेत, त्यापैकी साहित्याच्या भागामध्ये आर्ष महाकाव्याचा जो भाग आहे तो सगळ्यात मोठा आणि महत्वपूर्ण भाग आहे. हे नेटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त महत्वपूर्ण आहे असं आपल्याला लक्षात येतं. आर्ष महाकाव्यांचा आज आपल्याला या ठिकाणी परिचय करून घ्यायचा आहे. आर्ष महाकाव्य म्हणजे खूप मोठी आहेत. ज्याप्रमाणे सागर हा दिसायला जरी संथ आणि शांत दिसत असला तरीही त्याच्या गर्भामध्ये अनेक रत्न माणक मोती असतात, अनेक गोष्टी असतात की त्या उलगडणाऱ्यालाही उलगडू शकत नाही. एखादा पाणबुडा जर त्या सागरामध्ये गेला, डुबकी त्याने मारली आणि त्यानंतर त्याच्या हाताला जितकं गवसेल तितकंच त्याला सागरामधून मिळवता येतं, पण सागर त्याही पलीकडे अथांग असतो. त्याप्रमाणे साहित्यातील आर्ष महाकाव्य ही जी म्हणजे महाकाव्य, ही 2 महाकाव्य जी आहेत, ही 2 महाकाव्य सुद्धा सागराप्रमाणेच आहेत. यामध्ये अभ्यास करणारी एखादी व्यक्ती आतमध्ये बुडाल्यानंतर तिच्या हाताला जितकं लागेल तितकाच त्यातून ती संशोधन करू शकते, तितकाच त्यातून अभ्यास घेऊ शकते. उर्वरित महाकाव्य हे त्याही पेक्षा बरंच मोठं आहे, त्याचा अभ्यास करणं तितकंच कठीण आहे. हे खरोखरच आपल्याला रामायण आणि महाभारत हे 2 आर्ष महाकाव्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून आपल्याला आपल्या कुवतीनुसार, आपल्या ताकदीनुसार या महाकाव्यांबद्दल जितकं ज्ञान असेल, जितकं समजेल तितकं आपण जाणून घेऊया, तितकीच आपली कुवत आहे असं आपण समजूया. पण आजच्या या व्याख्यानामध्ये जे या महाकाव्यांबद्दल सांगितलेलं आहे तेवढंच आणि तितकंच आहे असं नाही, त्याही पेक्षा 100 पटीने, 1000 पटीने या आर्ष महाकाव्यांचा अभ्यास करून आपण त्यातल्या अनेक तत्वांचा अंगीकार करू शकतो, अभ्यास करू शकतो, हेही तितकंच खरं. आज माझ्या कुवतीप्रमाणे मला आर्ष महाकाव्यांबद्दल जितकं काही जमवता आलं, मिळवता आलं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतेय. आर्ष महाकाव्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आर्ष महाकाव्यांमध्ये सर्वप्रथम आपल्याला आर्ष या शब्दाचा अर्थ जाणून घेता येईल. आर्ष म्हणजे काय, तर ऋषी प्रणीत, ऋषींनी निर्माण केलेलं ऋषी प्रणीत म्हणजेच आर्ष. मग हा आर्ष हा शब्द कोणी वापरला? ज्या ऋषींनी रामायण आणि महाभारत ही महाकाव्य लिहिली त्या ऋषींनी स्वतःसाठी आम्ही आर्ष महाकाव्य लिहिली असं त्यांनी नक्कीच म्हटलं नसेल. तर ही विदग्ध महाकाव्यांच्या व्यतिरिक्त 2 वेगळी स्वयंस्फूर्त, स्वतंत्र, प्रामाणिक आणि सत्य घटनेवर आधारित असलेली 2 महाकाव्य आहेत आणि ती सगळ्या महाकाव्यांपेक्षा वेगळी आहेत. ती उपजीव्य महाकाव्य आहेत. हे समजून घेण्यासाठी, हे समजण्यासाठी सर्वप्रथम आचार्य विश्वनाथ यांनी आर्ष हे विशेषण वापरलेलं आपल्याला दिसून येतं. साहित्य दर्पणामध्ये आपल्याला हा आर्ष शब्द सर्वात प्रथम आचार्य विश्वनाथांनी वापरलेला दिसून येतो या 2 महाकाव्यांसाठी. आणि तेव्हापासून रामायण आणि महाभारत या 2 महाकाव्यांना आर्ष काव्य म्हटलं जातं. कारण रामायणाची निर्मिती महर्षी वाल्मिकींनी केली, तर महाभारताची निर्मिती महर्षी व्यासांनी केलेली आपल्याला दिसून येतं. आर्ष महाकाव्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे दोन्ही महाकाव्य स्वयंस्फूर्त आहेत. स्वयंस्फूर्त म्हणजे स्वतः स्फुरलेली. महर्षी वाल्मिकींना सुद्धा आणि महर्षी व्यासांना सुद्धा सत्य घटनेवर आधारित ही 2 महाकाव्य आहेत. रामायण हे रामचरित्रावर आधारलेलं आहे, तर महाभारत हे कौरव पांडवांच्या जीवनावर आधारित असलेलं महाकाव्य आपल्याला दिसून येतं. महाकाव्य यानंतरचा पुढचा शब्द जर आपला तो असेल तर तो म्हणजे महाकाव्य. मग महाकाव्य कशाला म्हणायचं, तर महान काव्य म्हणजे महाकाव्य हा एक सामासिक शब्द आहे. महान काव्य, महाकाव्य. संस्कृतमध्ये म्हणाल तर महत् काव्य, महान काव्य. रामायणामध्ये स्वतः महर्षी वाल्मिकींनी याचा उल्लेख केलेला आहे उत्तरकांडामध्ये
किं प्रमाणम इदम काव्यम का प्रतिष्ठा महात्मनाः कर्ता काव्यस्य महतः क्वचासो मुनिपुंगवाः. महतः काव्यस्य कर्ता असं त्यांनी म्हटलंय की महान अशा काव्याचा कर्ता मुनिपुंगव म्हणजे मुनींमध्ये श्रेष्ठ असलेला मुनी आहे. महान काव्य या ठिकाणी पहिल्यांदा महाकाव्य म्हणून आपल्याला या ठिकाणी असलेला हा शब्द आपल्याला दिसून येतो. महाभारतामध्ये सुद्धा महान काव्य महाकाव्य हा शब्द आपल्याला दिसून येतो. खुद्द ब्रह्मदेवांना निवेदन करताना व्यास महर्षी म्हणतात, कृतम मयेदम भगवन काव्यम परम पूजितम. अत्यंत परम असं परम पूजित, सगळ्यांना पवित्र पूजनीय असलेलं सगळ्यात श्रेष्ठ काव्य महान काव्य मी निर्माण केलेलं आहे. ब्रह्मन वेद रहस्यमच यच्चान्यत स्थापितम मया. वेदांचं ज्ञान सर्वसामान्यांना समजून सांगण्यासाठी ते ज्ञान या महाभारतामध्ये मी स्थापन केलाय असं स्वतः महाभारतकार महर्षी व्यास आपल्याला सांगताना दिसतात. म्हणजेच या दोनही मोठ्या ऋषींनी या काव्यांना, स्वतःच्या काव्यांना महाकाव्य असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थ्यांना जेव्हा समजावून सांगतो आम्ही वर्गामध्ये की महाकाव्य काव्याचे जे प्रकार असतात, दृश्य काव्य आणि श्रव्य काव्य, त्यापैकी श्रव्य काव्यांमध्ये महाकाव्यांचा समावेश होतो. महाकाव्य आणि लघुकाव्य हे दोन काव्यांचे प्रकार जर आपण पाहिले श्रव्य काव्यांचे, तर लघुकाव्य कशाला म्हणायचं, तर ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा छोटासा कथाभाग सांगितलेला असेल, छोटासा एखादा प्रसंग सांगितलेला असेल, त्यावरच ते काव्य वर्णन केलेलं असेल, त्याला लघुकाव्य किंवा खंडकाव्य असं आपण म्हणतो. आणि एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासून तर शेवटपर्यंत त्याच्या सगळ्या जीवनापर्यंतचा प्रवास ज्या काव्यात वर्णन केलेला असेल त्याला महाकाव्य असं म्हणतात, असं ढोबळमानानं आम्ही विद्यार्थ्यांना सांगताना दिसतो. परंतु महाकाव्याचं जे लक्षण आहे ते अनेक कवींनी फार वेगळ्या पद्धतीनं केलेलं आपल्याला दिसून येतं. एक मिनिट. क्षम्यतां. महाकाव्याची लक्षणं आचार्य भामह आणि दंडी यांनी वेगळीच सांगितलेली आहेत. मग महाकाव्याची लक्षणं सांगितलेली आहेत म्हणून आर्ष महाकाव्यांना ही लक्षणं लागू होतात का, तर हा सगळ्यात एक प्रश्न आपल्या समोर येईल की महर्षी व्यास आणि महर्षी वाल्मिकी यांनी महाकाव्यांची लक्षणं पाहून आपल्या महाकाव्याची रचना केली का, तर तसं नाही. रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्य प्रचलित असताना, त्या दोन महाकाव्यांचा अभ्यास करत असताना परवर्ती कवींपैकी आचार्य भामह आणि आचार्य दंडी यांनी रामायण महाभारताचा अभ्यास केल्यानंतर महाकाव्य कशी असली पाहिजे, महाकाव्यांमध्ये कोणकोणते प्रकार असले पाहिजे, महाकाव्यांमध्ये काय काय तत्व असले पाहिजे, या सगळ्यांचं वर्णन, या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर महाकाव्यांची लक्षणं ठरवलेली आहेत. आणि म्हणून त्यांनी महाकाव्यांची लक्षणं जी आहेत ते नंतरच्या येणाऱ्या विदग्ध महाकाव्यांसाठी लागू होतात, या महाकाव्यांसाठी नाही. तरीही काही जण रामायण आणि महाभारत यांना महाकाव्याची लक्षणं लागू करण्याचा प्रयत्न करतात. पण या महाकाव्यांकडे पाहून महाकाव्यांची लक्षणं तयार झालेली आहेत असं आचार्य स्वतः भामह आपल्याला सांगताना दिसतात. महाकाव्याची लक्षणं कोणती काय हा एक वेगळा मुद्दा आहे, त्यामुळे तो या ठिकाणी अंतर्भूत करण्यात आलेला नाही. महाकाव्यांचे ढोबळमानाने दोन प्रकार आपण सांगितलेलंच आहे की विदग्ध महाकाव्य आणि आर्ष महाकाव्य. आर्ष महाकाव्यांमध्ये रामायण महाभारत ही दोन महाकाव्य येतात. तर विदग्ध महाकाव्यांमध्ये कालिदासांनी आणि कालिदासांपुढे लिहिलेल्या कवी माघाने, श्रीहर्षांनी, इतर कवींनी लिहिलेल्या सगळ्या महाकाव्यांचा अंतर्भाव विदग्ध महाकाव्यांमध्ये होतो. आता आपण पहिलं काव्य जे आहे आर्ष महाकाव्य रामायण याबद्दल आपण विचार करूया. एका व्याख्यानामध्ये रामायण आणि महाभारत या दोनही आर्ष महाकाव्यांचा परिचय करून घेणं खरोखरच हे अत्यंत कठीण आहे. एक एक महाकाव्य हे अतिशय गहन अथांग सागराप्रमाणे आहे, मी आधीच सांगितलं. आणि मग त्यातही आपल्याला या दोनही महाकाव्यांचा परिचय करून घेताना तो अत्यंत संक्षिप्तपणे या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. रामायण आणि महाभारताची कथा सर्वांनाच माहिती आहे.
सर्वांनाच रामायणामध्ये काय घडलं आणि महाभारतामध्ये काय घडलं हे माहिती असल्यामुळे यातील काही मुख्य मुख्य तत्वांचा या ठिकाणी अंतर्भाव केलेला मी या ठिकाणी केलेला आहे. रामायणाची व्याख्या किंवा रामायण म्हणजे काय, रामायण या शब्दाचा अर्थ काय, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर रामायण हा सामासिक शब्द आहे. राम आणि अयन या दोन शब्दांपासून तयार झालेला रामायण. अयन शब्दाचा अर्थ आहे प्रवास. आपल्याला ढोबळमानानं सूर्याचं उत्तरायण आणि सूर्याचं दक्षिणायन असे दोन शब्द आपल्याला माहिती असतात. अयन म्हणजे प्रवास, त्याप्रमाणेच रामायण म्हणजे रामाच्या जीवनाचा प्रवास म्हणजे रामायण असं आपल्याला म्हणता येईल. या रामायणामध्ये एकूण 24,000 श्लोकसंख्या आहेत, म्हणून याला चतुर्विंशती साहस्री संहिता असंही म्हणतात. स्वतः महर्षी वाल्मिकींनी रामायणामध्ये रामायणाचं महत्व सांगताना विशद करताना असं म्हटलंय, यावत स्थास्यन्ति गिरयाः सरितश्च महीतले तावत रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. खरोखरच या पृथ्वी तलावर जोपर्यंत नद्या आणि पर्वत राहतील तोपर्यंत रामायण कथा सगळ्या लोकांमध्ये प्रचलित राहील. संपूर्ण भारतामध्ये किंवा संपूर्ण विश्वामध्ये रामायण कथा वाचल्या जाईल, गायल्या जाईल, असं त्या काळामध्ये महर्षी वाल्मिकींनी स्वतः नोंदवून ठेवलेला आहे. मग तो काळ म्हणजे कोणता, तर तो रामायणाचा काळ आपल्याला उद्धृत करावा लागेल. रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांचा काळ सांगणं खरोखरच अत्यंत कठीण आणि जिकिरीचं काम आहे. तरीही इतिहासकारांनी अनेक प्रयत्न करून खूप जास्त अभ्यास करून रामायण आणि महाभारताचा काळ कोणता असावा याबद्दल त्यांनी काही तथ्य मांडलेली आहेत. मग काही संशोधकांच्या मते रामायणाचा काळ हा भारतातील वैदिकोत्तर काळानंतर सांगितलेला आहे. वैदिक साहित्य किंवा वेदांचा जो काळ आहे, वेदांग त्यानंतर ह्या सगळ्या काळानंतर जो पुढचा काळ असेल तो म्हणजे रामायणाचा काळ होता, असं काही संशोधकांचं मत आहे. काही संशोधक ठामपणे असं मानतात आणि सगळ्यांना जगजाहीर आहे की रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांमध्ये रामायणाचा काळ हा पूर्वीचा आहे आणि महाभारत त्यानंतर घडलेला आपल्याला दिसून येतो. मग यासाठी पुरावे काय, तर महाभारतामध्ये संपूर्ण रामोपाख्यान पर्व नावाचं एक पर्व वनपर्वामध्ये आपल्याला दिसून येतं आणि रामायणातील पात्रांचा उल्लेख महाभारतामध्ये येतोच. आपल्याला हनुमंताने भीमाचा गर्वहरण केला हा प्रसंग आपल्या समोर प्रत्येक वेळी उपस्थित केला जातो. त्यामुळे हनुमंत म्हणजे रामायणातील पात्र हे महाभारतामध्ये आपल्याला दिसतं, म्हणजेच रामायण हा महाभारतापूर्वीचा काळ होता. काही संशोधकांच्या मते बौद्ध काळापूर्वीचं रामायण आहे हे तर खरंच आहे, कारण इतक्या अलीकडे रामायण होणं हे शक्य नाही. बौद्ध काळ इसवी सन पूर्व 500. नवीन संशोधनानुसार रामायणाचा काळ जितका मागे नेता येईल तितका मागे नेण्याचा प्रयत्न केला आणि काही संशोधकांच्या मते इसवी सन पूर्व 7,232 इतका काळ म्हणजे 7,000 वर्षांपूर्वी रामायण घडून गेलं असावं असं काहींचं म्हणणं आहे. तर काही संशोधक असं म्हणतात की 5,000 वर्षांपूर्वी चैत्र महिन्यातील नवमीला रामाचा जन्म झालेला होता आणि म्हणून जवळपास 5,000 वर्ष मागे आपण जेव्हा जातो इसवी सन पूर्वीच्या, तेव्हा आपल्याला रामायणाचा काळ नमूद करता येतो. रामायणाची संस्करणं आपण जेव्हा पाहू तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की रामायणाची आजतागायत 4 संस्करणं उपलब्ध असलेली आपल्याला दिसून येतात. मग संस्करणं म्हणजे काय, तर आपल्यालाही माहिती आहे की पुरातन काळामध्ये जेव्हा भारतीय संस्कृतीमध्ये गुरुकुल पद्धती होती आणि त्यामध्ये वेदांग किंवा सगळ्या प्रकारचे जे कथा असतील, रामायण महाभारतासारखे जे महाकाव्य असतील, हे सगळे महाकाव्य मुखोद्गत पद्धतीनं मौखिक पद्धतीनं एका शिष्याकडून दुसऱ्या शिष्याकडे परावर्तित होत होते. आणि नंतर जेव्हा लिपींचा शोध लागल्यानंतर जी मौखिक पद्धती अस्तित्वात होती त्या मौखिक पद्धतीचा लेखन पद्धतीमध्ये अंतर्भाव झाला आणि मग नंतर सगळेजण त्या मौखिक पद्धतीवरून जे माहिती आहे, जे मुखोद्गत आहे ते सगळं लिहून घ्यायला लागले. पण अशामध्ये काय झालं की संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये रामायण कथा किंवा महाभारत कथा जी विखुरलेली होती, जी लोक म्हणायचे, जे मुखोद्गत त्यांच्या होती, तर ते लिहत असताना त्याच्यामध्ये बरेच पाठभेद असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून मग आपल्याला पूर्वेकडील संस्करण वेगळं,
पश्चिम दिशेकडे लिहिलेल्या लोकांची संस्करण वेगळे, वायव्याकडे संस्करण वेगळं, दक्षिणेकडचं संस्करण वेगळं. आणि ह्या लोकांनी ज्या ज्या पद्धतीने लिहून ठेवलं त्या सगळ्या पद्धती त्या सगळ्या संस्करणांचा नंतरच्या काळात अभ्यास करण्यात आला. काही प्रमाणात कमी जास्त अधिक प्रमाणामध्ये या सगळ्या संस्करणांमध्ये काही भेद दिसतात. साम्य बरंच आहे कारण शेवटी सारखंच आहे ते, पण त्यामध्ये कुठेतरी पाठभेद आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून यातील नक्की सत्यप्रत कोणती हा काही वर्षांपूर्वी अनेक संशोधकांना पडलेला हा प्रश्न होता. मग अशा वेळी अभ्यास करून या सत्यप्रत कोणती या विषयावर पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर जे आहे त्या संशोधन मंदिरानं खूप महत्वपूर्ण कार्य केलं आणि सत्यप्रत शोधून काढून नंतर या संस्करणांची नावं आपल्या पुढे सादर केली. यापैकी रामायणाची 4 संस्करणं म्हणजे कोणती, तर पूर्वेकडील संस्करण जे कलकत्ता येथे प्रसिद्ध आहे, लोकनाथाची टीका, शिरोमणी आणि भूषण टीका ह्या पूर्वेकडीलच संस्करण ही आहेत. पश्चिमेकडील संस्करण म्हणजे मुंबई टीका आणि तिलक टीका. संपूर्ण रामायण संस्करणांमध्ये मुंबई टीका ही सत्यप्रत मानल्या जाते. वायव्य संस्करणामध्ये काश्मीर देशात सापडलेल्या टीकांचा अंतर्भाव होतो. त्यामध्ये प्रामुख्याने कथक टीका ही महत्वाची आहे. तर दक्षिण संस्करणामध्ये मद्रास आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात सापडलेल्या टीकांचा अंतर्भाव आपल्याला दिसून येतो. रामायणाची उत्पत्ती कशी झाली, म्हणजे रामायण लिहिण्याची प्रेरणा महाकवी महर्षींना कशी झाली, वाल्मिकींना कशी झाली, तर त्याचा एक प्रसंग आपल्या समोर उद्धृत केला जातो. एक प्रसंग आपल्या समोर सांगितला जातो. आणि तो प्रसंग म्हणजे कोणता, तर महर्षी वाल्मिकी एकदा तमसा नदीच्या तीरावर संध्यावंदन करण्यासाठी गेले. तिथे गेल्यानंतर त्या संध्यावंदन करत असताना त्यांना त्या तळ्यामध्ये त्या नदीमध्ये एक क्रौंच जोडपं खेळताना बागडताना दिसलं. महर्षींना खूप आनंद झाला त्या जोडप्याकडे बघून. पण काय, इतक्यातच एका व्याधानं एका पारध्यानं एक बाण मारला आणि त्या क्रौंच मिथुनापैकी एकाला तो बाण लागला. त्या मिथुनापैकी एक विलाप करू लागला आणि त्याचा तो विलाप महर्षींच्या कानावर जसा पडला तसा महर्षींचं हृदय हेलावलं. शोक त्यांच्या हृदयामध्ये निर्माण झाला आणि त्या शोकातूनच आनंदवर्धन असं म्हणतात की त्या शोकातूनच त्यांच्या मुखातून जो श्लोक बाहेर पडला तो छंदोमयी श्लोक होता. ती छंदोमयी वाणी होती. आणि कोणता छंद त्यांच्या मुखातून बाहेर पडला, म्हणजे पहिल्यांदा साहित्यामध्ये जो श्लोक पहिल्यांदा असेल तो श्लोक म्हणजे हा उद्धृत केला जातो की तो अनुष्टुप छंदामध्ये असलेला महर्षी वाल्मिकींच्या मुखातून निघालेला श्लोक कोणता, तो म्हणजे मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगमाहा शाश्वतीही समाहा यत्क्रौंच मिथुनादेकमवधीही काममोहितम. मग त्यांनी काय म्हटलं, ते क्रौंच पक्षाचा विलाप पाहिल्यानंतर पारध्याकडे जेव्हा त्यांनी पाहिलं महर्षींनी, तेव्हा त्यांच्या मुखातून त्या शोकाच्या माध्यमातून जो श्लोक बाहेर पडला तो श्लोक म्हणजे, अरे निषादा, खरोखरच या जगात तुला कुठेही कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही, कारण काममोहित झालेल्या एकमेकांशी खेळत असलेल्या या मिथुनांपैकी क्रौंच मिथुनांपैकी जोडप्यापैकी एकाला तू मारलेला आहेस आणि खरोखरच ते दुःख खूप मोठं आहे. आणि महर्षी वाल्मिकींच्या मुखातून निघालेली ही छंदोमयी वाणी बघून ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रकट झाले. ब्रह्मदेवांना आनंद झाला आणि ब्रह्मदेवांनी महर्षी वाल्मिकींना असं निवेदन केलं, असं सांगितलं, आदेश दिला म्हटलं तरीही चालेल, की त्यांनी सांगितलं की तुम्हाला रामायणाची निर्मिती करावी लागेल. रामायण रामाच्या समकालीन महर्षी वाल्मिकी होते हे आपल्याला माहिती आहे, कारण लवकुशांचा जन्म हा महर्षी वाल्मिकींच्याच आश्रमामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ब्रह्मदेवांनी सांगितलं की रामाचा जो प्रवास सुरू आहे तिकडे, रामाचं जे चरित्र सुरू आहे तिकडे, ते तुम्हाला उद्धृत करायचं आहे. आणि ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी रामायण लिहत असताना रामायणाच्या 7 कांडांमध्ये रामायण त्यांनी लिहिलं. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, यालाच लंकाकांड असंही म्हणतात, आणि उत्तरकांड. एक संक्षिप्तपणे या कांडांमध्ये काय आहे, तर बालकांडामध्ये 77 सर्ग आहेत, अयोध्याकांडामध्ये 119 सर्ग आहेत. बालकांडामध्ये काय, तर दशरथाचं शासन, पुत्रेष्टी यज्ञ, रामचंद्रांचा आणि त्यांच्या भावंडांचा जन्म आणि शिक्षण इत्यादी. अयोध्याकांडामध्ये रामाचं विद्याध्ययन, विश्वामित्र भेट, यज्ञ रक्षण, रामाचा सीतेशी झालेला विवाह, सीताहरण, रामविलाप,
कैकईचा कोप आणि राम लक्ष्मण सीतेचं वनप्रस्थ गमन अयोध्याकांडामध्ये आहे. अरण्यकांडामध्ये 75 सर्ग आहेत. यामध्ये राम लक्ष्मण सीतेचं वनवासातील जीवन वर्णन केलेलं आहे. याचमध्ये शूर्पणखा प्रसंग ते सीताहरणापर्यंत आणि शबरी प्रसंगापर्यंत अरण्यकांडामध्ये कथाभाग वर्णिलेला आहे. त्यानंतर किष्किंधा कांड जे 67 सर्गांमध्ये उपनिबद्ध झालेलं आहे. यामध्ये रामाने सीतेचा घेतलेला शोध, जटायू, सुग्रीव, हनुमंत यांची भेट, बालीवध, सुग्रीवाचा राज्याभिषेक, रामाचे सीताच्या शोधात दक्षिण समुद्रावर आगमन इत्यादी कथाभाग यामध्ये येतो. सुंदरकांड आपल्याला माहिती आहे, आपण परिचित आहे की आज सगळ्या रामायणापैकी सुंदरकांड हे अत्यंत महत्वाचं कांड आहे. हे कांड, या कांडाला आध्यात्मिकता प्राप्त झालेली आहे. मंदिरांमध्ये जिकडे तिकडे जेव्हा आपण हनुमंताच्या दर्शनाला जातो किंवा हनुमंताचं गुणगान करायचं असेल तर सुंदरकांडाचा पाठ करतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सुंदरकांड हे 68 सर्गांमध्ये विभागलेलं आहे. 68 सर्गांमध्ये आहे. हनुमंताचा समुद्र पार करून जाणे, लंकेत जाणे, विभीषणाची भेट घेणे, सीतेचा शोध घेऊन रामाचा संदेश सीतेपर्यंत पोहोचवणे हे सुंदरकांडामध्ये आहे. त्यानंतर युद्धकांड, राम रावणाचं युद्ध यामध्ये वर्णन केलं गेलं आहे. 128 सर्गांमध्ये हे वर्णन आहे. आणि उत्तरकांडामध्ये रावणाचा वध केल्यानंतर, विभीषणाला राज्याभिषेक केल्यानंतर राम पुन्हा अयोध्येमध्ये परत येतात. त्यानंतरचा संपूर्ण कथाभाग उत्तरकांडामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये 111 सर्ग आहे. रामायणाचा कथाभाग सांगत असताना महर्षी वाल्मिकींनी मध्ये मध्ये अनेक आख्यानं, उपाख्यानं यांचाही अंतर्भाव या रामायणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. मग आख्यानं कशा प्रकारची, तर आख्यानं रामायण किंवा महाभारत या दोनही महाकाव्यांमध्ये आख्यानं आणि उपाख्यानं ही काही प्रसंगोपात्त रूपामध्ये घडलेली आपल्याला दिसून येतात. रामायणात किंवा महाभारतामध्ये 4 प्रकारची आख्यानं आपल्याला दिसून येतात. एक पहिलं आख्यान म्हणजे आधिकारिक कथावस्तूशी संबंधित असलेलं, दुसरं प्रासंगिक कथावस्तूशी संबंधित असलेलं, तिसरं आख्यान म्हणजे मुख्य किंवा कोणतंही पात्र रामायण महाभारतामध्ये जे आहे ते त्यांच्याशी संबंधित नसलेली कथावस्तू जी आहे ते वेगळं आख्यान, आणि चौथा प्रकार म्हणजे पौराणिक संपूर्ण. अशा आख्यानांचे 4 प्रकार आणि प्रसंगोपात्त या 4ही आख्यानांचा अंतर्भाव रामायण किंवा महाभारतामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. रामायणामध्ये आख्यानांची संख्या तशी महाभारतापेक्षा कमीच असलेली आपल्याला दिसून येते. रामायण हे उपजीव्य काव्य म्हणून प्रसिद्ध आहे. उपजीव्य कशाला म्हणतात, तर ज्याच्यावर इतर सगळे पोचले जातात, ज्याच्यावर इतर सगळे वाढतात, ज्या व्यक्तीच्या, ज्या वस्तूच्या, ज्या काव्याच्या भरोशावर नंतर आलेले सगळे कवी किंवा व्यक्ती वाढतात, स्वतःचं भरण पोषण करतात, त्याला उपजीव्य असं म्हणतात. रामायण आणि महाभारत ही 2 महाकाव्य म्हणजे उपजीव्य काव्य आहेत, हे तितकंच खरं आहे. कारण रामायणाची कथा, रामायणामध्ये असलेले प्रसंग, रामायणामध्ये असलेले निसर्ग वर्णन किंवा रामायणामध्ये असलेली आख्यानं या सगळ्यांचा उपयोग नंतर परवर्ती कवींनी या सगळ्या रामायणाचा अंतर्भाव, या रामायणाचा उपयोग आपल्या कथा लिहिण्यामध्ये, काव्य, महाकाव्य, नाटकं, चंपूकाव्य इत्यादी जे संस्कृत साहित्याचे काव्य प्रकार आहेत त्या सगळ्या काव्य प्रकारांमध्ये आपल्याला रामायण आणि महाभारत यांच्या मधील कथांचा अंतर्भाव केलेला इतर कवींनी आपल्याला दिसून येतो. कोणतीही कथा आपण जेव्हा लिहितो म्हटलं किंवा कोणत्याही आपल्या मनामध्ये जेव्हा एखादी कथा वस्तू किंवा एखादी संहिता लिहिण्याचा जेव्हा विचार येतो तेव्हा एक कथानक आपल्या डोळ्यांपुढे असणं आवश्यक असतं. आणि मग ते कथानक कधी समाजामध्ये घडलेलं असतं किंवा कधी आपल्या चिंतनातून आलेलं असतं, की कधी काल्पनिक असतं किंवा आपण कुठे कधीतरी वाचलेलं असतं. आणि मग इतर परवर्ती कवींनी जेव्हा रामायण आणि महाभारत या ग्रंथांचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की यामध्ये जी कथा आहे किंवा यामध्ये जे प्रसंग आहेत किंवा यामध्ये जे सगळे आख्यान आहेत त्यांचा उपयोग करून आपण वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या धाटणीनं ते मांडू शकतो. आणि म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या काव्यांमध्ये या सगळ्या रामायण महाभारतांमधल्या प्रसंगांचा उपयोग करून घेतलेला आपल्याला दिसून येतो. याची यादी बरीच मोठी आहे. रामायणावर आधारित नाटकं काही जी आहेत ती आपल्याला खालीलप्रमाणे दिसतील. भासकवीचं प्रतिमा आणि अभिषेक नाटक हे आपल्या सगळ्यांना सर्वविदित आहे. भवभूतीचं महावीर चरितम आणि उत्तर रामचरितम ही 2 नाटकं आपल्याला माहिती आहेत, यांचा आपण अभ्यास करतोय. राजशेखराचं बालरामायणम, मुरारी कवीचं अनर्घ राघवम, दिग्नागाची कुंदमाला,
जयदेवाचं प्रसन्न राघव हे नाटक, दामोदर मिश्रा यांचं हनुमान नाटक हे महाभारतावर रामायणावरच ही सगळी नाटकं आधारित आहेत. उदात्त राघवम, मैथिली कल्याण आणि उन्मत्त राघवम ही नाटकांची नावं माहिती आहे, परंतु ह्यांचे कर्ता कोण खरंच पुस्तकांमध्ये ते नमूद केलं गेलेलं नाही. कारण संस्कृत साहित्य इतकं अवाढव्य आहे, त्यातील काही साहित्यच आपल्या हाती लागलेलं आहे आणि काही साहित्य हे काळाच्या ओघात गुडूप झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये जितके मोती हाती लागले त्या सगळ्या मोतींपैकी काहींची नावं, काही काव्यांची नावं माहिती तर काही कवींची नावं माहिती, या पलीकडे संपूर्ण नाटकं किंवा संपूर्ण महाकाव्य आपल्या हाती क्वचितच आपल्या हाती लागलेले दिसून येतात. त्यापैकी हे उरलेले शेवटचे 3 नाटकं होते. रामायणावर आधारित जे काव्य आहे त्यांच्यापैकी कालिदासाचं रघुवंशम हे महाकाव्य सगळ्यात प्रसिद्ध आहे. रामायणानंतर रामाच्या चरित्राचं वर्णन करण्यासाठी जर कुणी प्रयत्न केला असेल तर तो म्हणजे कालिदासानं केलेला आहे. शेवटी कालिदास म्हणतातच ना, कालिदास महाकवी कालिदास असं म्हणतातच आपल्या रघुवंशम या काव्यामध्ये, व सूर्यप्रभो वंशः क्वचाल्प विषयामती तितिशूर मोहा दुडुपेनास्मि सागरम, की इतकं रामाचा वंश मोठा आहे आणि माझी मती केवढी छोटी आहे आणि खरोखरच मी एखाद्या सागराला नावेने तरून जाण्याचा प्रयत्न करतोय, असं तो म्हणतो. आणि यावरून आपल्याला लक्षात येतं कुमारदासाचं जानकी हरणम हे पण काव्य आहे. प्रवरसेनाचं सेतुबंध, भट्टीचं भट्टी काव्य किंवा त्याला रावणवध असंही म्हणतात, आणि क्षेमेंद्राचं रामायण मंजरी हे सगळे काव्य. आता त्यानंतर रामायणावर आधारित काही चंपू काव्यही आपल्याला दिसून येतात. चंपू काव्य म्हणजे काय, तर ज्यामध्ये कथा आणि श्लोक यांची सरमिसळ आपल्याला दिसून येते. म्हणजे गद्य आणि पद्य यांची सरमिसळ ज्या काव्यामध्ये असते त्याला चंपू काव्य असं म्हणतात. भोज या कवीचं रामायण चंपू, व्यंकटाध्वरीचं उत्तर चंपू, अनंत भट्टाची रामकथा, लक्ष्मण भट्टाचं चंपू रामायण हे चंपू काव्य आपल्याला दिसून येतं. संस्कृत साहित्यात दूतकाव्य आणि ऋतुवर्णन यांचं वर्णन जर करायचं असेल, म्हणजे यांचं वर्णन जेव्हा आपण ऐकतो, जेव्हा आपण वाचतो, तेव्हा यांची संकल्पना ही रामायणामधूनच आलेली दिसून येते. म्हणजेच महाकवी कालिदासानं जे मेघदूत नावाचं दूतकाव्य लिहिलं ते इतर संशोधकांच्या मध्ये की त्यांनी रामायण वाचल्यानंतर रामायणामध्ये ज्याप्रमाणे हनुमंताने रामाचा संदेश सीतेला नेऊन पोहोचवला, त्याच धर्तीवर कालिदासाला मेघदूताची रचना करण्याचं सुचलं आणि म्हणून त्यांनी मेघदूत काव्य लिहिलं. आणि कालिदासानंतर दूत काव्यांची परंपराच आपल्या संपूर्ण संस्कृत साहित्यामध्ये असलेली दिसून येते. संशोधकाच्या दृष्टीनं किंवा शोध प्रबंध लिहिण्याच्या दृष्टीनं दूतकाव्यांचा परिचय, दूतकाव्यांचा अभ्यास हा सुद्धा एक स्वतंत्र प्रबंधाचा विषय होऊ शकतो. दूतकाव्याची निर्मिती झालेली दिसून येते केवळ रामायणामध्ये असलेल्या हनुमंत दूतामुळे. ऋतुवर्णन, कालिदासानं जे ऋतुसंहार नावाचं काव्य लिहिलं की ज्यामध्ये 6ही ऋतूंचं वर्णन केलंय, ते सुद्धा रामायणामध्ये आलेल्या षड ऋतूंच्या वर्णनावरूनच केलेलं आहे असंही काही संशोधकांचं मत आहे. म्हणजेच काय की रामायण हे उपजीव्य काव्य आहे, म्हणजे त्यातले फक्त प्रसंग, त्यातल्या कथा, त्यातले आख्यानच नाहीत तर त्यातल्या कल्पना सुद्धा इतर कवींनी उचलून घेतल्या आणि त्यावर स्वतः वाढले. कालिदासाचं मेघदूत वाचल्यानंतर कालिदास हा किती मोठा कवी आहे, कवी कुलगुरू आहे हे आपण सगळे मानतोच. पण मग ही कल्पना आली कुठून, तर मग त्याला रामायणावरून. रामायणाची प्रसिद्धी पहिल्याच आपण स्वतः महर्षी वाल्मिकींनी रामायणाची प्रसिद्धी सांगूनच ठेवलेली आहे की यावत स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महितले असं ते म्हणतात. त्याप्रमाणे आजतागायतही रामायणाची प्रसिद्धी कमी झालेली नाही किंवा येणाऱ्या पुढल्या अनेक वर्षांपर्यंत रामायणाची किंवा रामाची भुरळ लोकांना झालेलीच असेल हे आपल्याला माहिती आहे. मग आता रामायणाची प्रसिद्धी कशी, तर रामायणामधले राम हे पात्र आणि हनुमान हे पात्र हे ईश्वरी अवतार म्हणून आज त्यांची पूजा केली जाते. केवळ संस्कृत भाषेतच नाही तर भारतातील सर्व भाषांमध्ये, सर्वच काव्य प्रकारांमध्ये, नाटक, कथा, कादंबऱ्या सगळ्यांमध्ये रामकथा प्रसिद्ध असलेली दिसून येते. सर्वच भाषांमध्ये दूरदर्शन मालिका घ्या, चित्रपट घ्या, लघुपट घ्या, बालानाम सुखबोधाय असलेले कार्टून्स किंवा अॅनिमेशन चित्रपट, म्हणजे मुलांना चांगलं वाटावं, त्यांना मनोरंजनात्मक वाटावं यासाठी निर्माण केलेल्या कार्टून्स आणि अॅनिमेशन्स मध्ये सुद्धा आज रामायण आपल्याला दिसून येतं. रामायणाशी संबंधित आपण अनेक सण सुद्धा साजरे करतो. रामनवमी, विजयादशमी, दिवाळी, हनुमान जयंती सारखे भारतीय सण आपण रामायणावर आधारितच आपण साजरे करतो. रामलीला, उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध असलेली रामलीला हा मनोरंजनात्मक कार्यक्रम तर आतापर्यंत सुद्धा
आपल्याला दिसून येतो. एक सांगायचं म्हणजे की रामानंद सागर यांचं रामायण हे जे ही चित्रपट मालिका जी निघाली त्या चित्रपट मालिकेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ते असं सांगतात की वाल्मिकींचं रामायण आणि तुलसीदासांचं रामचरितमानस या दोघांवर आधारित असलेली ही मालिका आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे रामायण जे मूळ आहे ते तुलसीदासांनी रामचरितमानसामध्ये रामायणामध्ये असलेल्या रामाच्या चरित्राचं उदात्तीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि आपण जी मालिका पाहतो दूरदर्शन मालिका त्यामध्ये तुलसीदासांच्या रामचरितमानसामध्ये राम आणि सीता यांचं जे चरित्र आहे ते आपल्याला असलेलं दिसून येतं. पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर आपल्याला दिसून येईल की केवळ वाल्मिकींचं रामायण नाही तर त्यांच्या नंतर निर्माण केलेल्या अनेक कवींच्या रामकथेचा सुद्धा अंतर्भाव रामायणासाठी केला गेलेला दिसून येतो. रामायणाचं साहित्यिक महत्व काय तर रामायणामध्ये हे इतक्या सहज एका शब्दात सांगणं सोपं नाहीये. तरीही कालौघामध्ये वेळ कमी असल्यामुळे केवळ मी एक वाक्य त्याच्यामध्ये घेतलंय की साहित्यिक महत्वामध्ये काय असू शकतं तर रामायणावर आधारित अनेक काव्य नाटकं अनेक महाकवींना रचलेली आहेत त्यामुळे हे उपजीव्य काव्य आहे. अनेक भाषांमध्ये रामकथा आपल्याला दिसून येते. रामायणाची भाषा अत्यंत सहज, सरळ, सुबोध आणि माधुर्य गुणाने युक्त आहे. कोणीही वाचायला गेलं तरीही रामायण वाचल्यानंतर कळतं इतकं ती भाषा आपल्याला सोपी असलेली दिसून येते. पंचसंतींचा उपयोग महाकवींनी यात केलेला दिसून येतो. प्रसंगानुरूप सर्वच रसांचं वर्णन या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. पण तरीही करुण रस आणि विप्रलंभ शृंगार रस याचं आधिक्य रामायणामध्ये आहे. रामायणे ही करुणो रसा हा म्हणूनच असं म्हटलं जातं. महाकाव्यात अनुष्टुप छंदाचं प्राधान्य आहे. सर्गाच्या शेवटी कोणताही छंद बदललेला असावा या महाकाव्याच्या लक्षणानुसार सर्गाच्या शेवटी उपजाती, भुजंग, प्रयात, पुष्पिताग्रा इत्यादी वेगवेगळे छंद महाकवींनी वापरलेले दिसून येतात. अनुप्रास, उपमा, रूपक, उत्प्रेक्षा, अर्थांतरन्यास, स्वभावोक्ती अशा अनेक अलंकारांची रेलचेल या महाकाव्यामध्ये आपल्याला दिसून येते. हा अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. रामायणाचं आर्थिक महत्व, रामायणाचं राजकीय महत्व, रामायणाचं सामाजिक महत्व, रामायणाचं सांस्कृतिक महत्व हे सगळं या सगळ्या विषयांवर एक स्वतंत्र निबंध, स्वतंत्र प्रबंध लिहिण्या इतपत आपण याबद्दल आपण विचार करू शकतो, याचा अभ्यास करू शकतो. आजच्या व्याख्यानासाठी रामायणाची एवढीच माहिती पुरेशी आहे एवढं नक्की. त्यानंतर आपण वळूया पुढच्या महाकाव्यासाठी आणि पुढचं महाकाव्य म्हणजे महाभारत. रामायणानंतरचा काळ महाभारताचा असल्यामुळे रामायण पहिल्यांदा आणि महाभारत आपण नंतर घेतोय. मग महाभारताची रचना कोणी केली तर महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केलेली दिसून येते. महर्षी व्यासांबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर सगळ्यांना माहितीच आहे. महाभारताची कथा किंवा महाभारतामध्ये आलेल्या महर्षी व्यासांची कथा सर्व विदितच आहे की ऋषी पाराशर आणि सत्यवती यांचा पुत्र म्हणजे महर्षी व्यास. पराशर ऋषींचे पुत्र म्हणून त्यांना पाराशर असेही म्हणतात. बदरिकाश्रमात त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांना बादरायण असंही म्हणतात. वेदांचं त्यांनी सुसूत्रपणे विभाजन केलं म्हणून त्यांना विव्यासयति इति व्यासः असं त्यांचं व्यास हे नाव पडलेलं आपल्याला दिसून येतं. महर्षी व्यासांच्या कार्याचा आवाका खूप मोठा आहे. त्यांनी केवळ वेदांचंच विभाजन केलं नाही, वेदांचं सुसूत्रपणे बांधणी केली नाही तर 18 पुराणांची रचना सुद्धा केली. आणि 18 पुराणांची रचना केल्यानंतर आत्म्याच्या मनशांतीसाठी त्यांनी पुन्हा भगवंताचं गुणगान करायला पाहिजे म्हणून श्रीमद भागवत पुराणाची निर्मिती सुद्धा केली हे आपल्याला दिसून येत. महर्षी व्यास यांनी कालांतराने महाभारताची निर्मिती सुद्धा केली. मग महाभारताची निर्मिती कशी केली त्यांना का बरं सुचलं की महाभारत रचलं पाहिजे म्हणून. ज्याप्रमाणे महर्षी वाल्मिकींना रामायण रचण्यासाठी ब्रह्मदेवांनी सांगितलं, एक क्रौंच मिथुनापैकी एकाचा वध झाला आणि महर्षींच्या मुखातून जी छंदोमयी वाणी निघाली तो एक धागा पकडून ब्रह्मदेवांनी त्यांना आज्ञा केली आणि त्यांनी रामायणाची निर्मिती झाली. तो एक प्रसंग पुरेसा आहे त्या रामायण कथेच्या निर्मितीसाठी. मग महाभारत निर्मितीची कथा काय की महाभारत निर्मिती का बरं करावीशी वाटली व्यासांना तर व्यासांनी स्वतः महाभारत लिहायला घेतलं नाही. आपल्याला माहिती आहे की कौरव पांडवांचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये कौरव आणि पांडवांचे आजोबा म्हणजेच भीष्म म्हणजेच व्यास
सत्यवतीचे पुत्र महर्षी व्यास हे सुद्धा आजोबांमध्येच गणल्या जातात. आपल्याला कथानक पूर्ण घ्यायचं नाहीये, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे सत्यवती म्हणजेच व्यासांची आई, सत्यवतीला कौमार्य अवस्थेत तिला पुत्र झाला, तो म्हणजे व्यास. त्यानंतर तिचं लग्न झालं शंतनूशी. ती संपूर्ण कुरुकुळाची पट्टराणी झाली आणि त्या पट्टराणी झाल्यानंतर तिला कुरुकुळ चालवायचं होतं, कुरुकुळ वाढवायचं होतं. त्यासाठी तिची चिंता, तिच्या अडचणी या सगळ्या मध्ये मध्ये येत गेल्या आणि त्या अडचणींवर मात करण्यासाठी ती प्रत्येक वेळी आपल्या अत्यंत धर्मपरायण, विद्वान, पंडित असलेल्या या महर्षी व्यासांना, स्वतःच्या पुत्राला ती आवाहन करत गेली. आणि असं करत असताना महर्षी व्यास हळूहळू कुरुकुळामध्ये गुंतल्या गेले. ते मध्ये मध्ये त्या ठिकाणी यायला लागले. कौरव पांडवांचा काळ आला असताना त्यानंतर त्यांनी प्रत्येक वेळी कौरवांना घ्या, पांडवांना घ्या, धर्म अधर्म, पाप पुण्य, नीती अनिती ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये भांडणं होऊ नये यासाठी महर्षी व्यासांनी सुद्धा अनेक प्रकारे उपदेश केला. पण असं असताना सुद्धा दुर्योधनाचा हेकेखोरपणा, दुर्योधनाचा दुष्टपणा हा इतका प्रभावी ठरला की दुर्योधनानं एका वाक्यात सांगून टाकलं, जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती. मला धर्म समजतोय, खरं काय खोटं काय, पाप पुण्य काय हे मला समजतं, पण त्याकडे माझा कल नाही. जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. आणि मला अधर्म काय हे सुद्धा कळतं. म्हणजे मी अधर्मी आहे असं मला कळतं, पण मग मी त्यापासून निवृत्त होऊ शकत नाही, तो माझा स्वभाव झालेला आहे. आणि शेवटी त्यांनी असं सांगितल्यानंतर कौरव पांडवांचं युद्ध अटळ आहे हे जेव्हा सगळ्यांना लक्षात आलं, तेव्हा महर्षी व्यासांनी शेवटचा उपाय असा केला की धृतराष्ट्रांना म्हणजे दुर्योधनाच्या वडिलांना असं सांगितलं की ठीक आहे, आता हे युद्ध होणं अटळ आहे, पण हे युद्ध तुला बघायचं आहे का तुझ्या डोळ्यांनी, मी तुला दूरदृष्टी देतो. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाले, मला नको आहे, मी यापैकी कोणालाही ओळखत नाही, कारण मी जन्मांध आहे. आतापर्यंत मी फक्त आवाजावरून सगळ्यांना ओळखायचो आणि युद्धभूमीवर असलेल्या या लोकांना मी कसं ओळखू, माझा संभ्रम होईल, मला दूरदृष्टी नको आहे, दिव्य दृष्टी नको आहे. आणि मग संजयाला ही दिव्य दृष्टी दिली. धृतराष्ट्राची चिंता आपल्या मुलांचं काय होईल याबद्दल जेव्हा वाढलेली होती, तेव्हा व्यासांनी धृतराष्ट्रांना जो एक आश्वासन दिलं, ते आश्वासन म्हणजे काय की अहम तु कीर्तिमेते श्याम करुणाम भरतर्षभ पांडवानांच सर्वेशाम प्रथयिष्यामी मा शुच. तू चिंता करू नकोस, तुझ्या मुलांची, कुरूंची आणि पांडवांची कीर्ती मी संपूर्ण देशामध्ये गायल्या जाईल अशा पद्धतीने प्रथयिष्यामी, मी त्याचा विस्तार करीन, असं जेव्हा त्यांनी म्हटलं. आणि मग कौरव पांडवांच्या कीर्तीचा विस्तार करण्यासाठी, कौरव पांडवांची कथा सांगण्यासाठी त्यांनी महाभारत लिहिलं. मग कथा सांगण्यासाठीच महाभारत लिहिलं का, तर तसं नाहीये. की व्यासांना खरोखरच ते उदास झालेले होते. ते वारंवार असे म्हणायचे की मी कितीही सांगितलं तरी हे लोक माझं ऐकत नाहीत. ऊर्ध्व बाहू विरोम्येश न कश्चित शृणोति मां. किती हात वर करून सांगतो मी सगळ्यांना की अधर्म धर्म काय आहे, काय केलं पाहिजे, आणि हे सगळं करत असताना हे लोक हे सगळे माझं ऐकत नाही, आणि म्हणून इतक्या विध्वंसक वृत्तीपर्यंत हे गेलेले आहेत. आणि मग त्यांची उदासीनता खूप जास्त वाढली. आणि त्यासाठी यानंतर येणाऱ्या पुढच्या पिढ्यांमध्ये अशा प्रकारचं भांडण किंवा अशा प्रकारच्या बांधवांमध्ये असलेल्या वितुष्ट हे होऊ नये. अधर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, नीतीने कसं वागायचं, हे सगळं शिकवण्यासाठी महर्षी व्यास म्हणतात की मला निर्मिती करायची आहे एका या कौरव पांडवांच्या कथेच्या माध्यमातून इतर लोकांना समजावून सांगण्याची. आणि म्हणून त्यांनी म्हणतात की भारत व्यपदेशेन ही आमना यार्थश्च दर्शिता. भारताच्या म्हणजे महाभारताच्या व्यपदेशेनं, निमित्तानं मी सगळ्या जगाला वेदांचं ज्ञान समजावून सांगणार आहे, मी सगळ्या जगाला आध्यात्मिकता समजावून सांगणार आहे, असा विचार करून महर्षी व्यासांनी महाभारताची निर्मिती करण्याचा मानस घेतला, प्रयत्न घेतला. पण मग एवढी मोठी कौरव पांडवांची कथा ती लिहायची कशी, हा सगळ्यात मोठा महत्वाचा एक प्रश्न आहे. की एवढं लिहत असताना वाल्मिकींना, महर्षी व्यासांना हे माहिती होतं की माझ्या विचार करण्याचा आवाका खूप जास्त आहे, मी वारंवार श्लोकांची रचना करू शकतो, परंतु लिहायला गेलो तर मग मधले मधले श्लोक मला विसरून जाणार मी, असं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी ब्रह्मदेवाची आराधना केली की मला हे लिहायला सुचत नाहीये, मी कसं लिहू. ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि ब्रह्मदेवांनी महर्षी व्यासांना सांगितलं की तू श्री गणेशाला प्रसन्न करून घे, कारण श्री गणेश म्हणजे कुशाग्र बुद्धी आणि शीघ्र लेखनिक आहे. महर्षी व्यासांनी श्री गणेशांना प्रसन्न करून घेतलं. श्री गणेश त्या ठिकाणी प्रगट झाले आणि व्यासांनी सांगितलं की मला लिखाण करायचं आहे, पण लिखाण करण्यासाठी कोणीतरी एक लेखनिक माझ्या पुढे असला पाहिजे की मी बोलतो आणि त्या व्यक्तीने ते लिहावं. असं
श्री गणेश आतापर्यंत बुद्धीची देवता जी सगळ्यांना मदत करते, हे जरी खरं असलं तरीही एखाद्या व्यक्तीचा सहाय्यक म्हणून काम करणं खरंच किती शक्य आहे. आणि म्हणून श्री गणेशांनी व्यासांना असं म्हटलं, ठीक आहे, एक अट घातली की ठीक आहे, मी करतो, मी तुम्ही सांगितलेल्या श्लोकांचं मी लिखाण करतो, मी तुमच्या सोबत थांबतो, पण माझी अट एकच आहे की माझी लेखणी अव्याहतपणे सुरू राहील. मजकुराच्या अभावी माझ्या लेखणीचा खंड पडू नये. म्हणजे मी लिहत असताना तुम्हाला जर श्लोक सुचला नाही आणि माझी लेखणी जर बंद पडली तर त्या लेखणीला पुन्हा मी हातात धरणार नाही. असं जेव्हा श्री गणेशांनी म्हटलं तेव्हा व्यासांनी प्रतिअट त्यांना घातली, ठीक आहे, मान्य आहे मला, पण मी पण एक अट घालतो की जोपर्यंत मी सांगितलेल्या श्लोकाचं संपूर्ण अर्थ तुला कळणार नाही, त्या श्लोकाचा मथितार्थ कळणार नाही, तोपर्यंत तो श्लोक लिहायला घ्यायचा नाही. आणि मग श्री गणेशांनी हे मान्य केलं आणि असं म्हणतात की यासाठी म्हणजे स्वतःच्या वैचारिकतेचा ओघ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत व्यास सांगायचे, पण एखादा त्यांना जर असं वाटलं की आपण कमी पडतोय तेव्हा ते एखाद्या स्फुट श्लोकाची निर्मिती करायची. स्फुट श्लोक आला की गणेशजी स्फुट श्लोकाचा काय अर्थ असावा यावर विचार करत बसायचे आणि तोपर्यंत अनेक श्लोक व्यासांच्या मुखात यायचे, त्यांच्या मनात यायचे असं म्हणतात. अशा प्रकारे व्यासांची वैचारिक क्षमता आणि श्री गणेशांची लेखन क्षमता या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि अव्याहतपणे सुरू राहिल्या अखंड 3 वर्षांपर्यंत लिखाणानंतर हे महाभारत पूर्ण झालं असं स्वतः महाभारतामध्ये महर्षी व्यास सांगतात. अशा पद्धतीची ही महाभारताची कथा आहे. अनाकलनीय, अकल्पनीय, काल्पनिक असलेली आपल्याला दिसून येते. यातला कथाभाग किती आहे हे महाभारतामध्ये सांगितलेला हा कथाभाग असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी विश्वासार्ह आहे किंवा विश्वास ठेवणं आपल्याला योग्य आहे असं आपल्याला वाटतं. महाभारताचा जो कथा आहे ती खूप मोठी आहे, पण ती खूप मोठी आहे म्हणजे काय की व्यासांनी जे महाभारत लिहिलं ते आणि आज आपल्यापर्यंत असलेलं महाभारत या महाभारतांमध्ये फार तफावत आहे. फार तफावत आहे म्हणजे काय की व्यासांनी लिहिलेलं महाभारत हे जवळपास 8800 श्लोकांचं होतं आणि आज आपल्यापर्यंत जे महाभारत पोहोचलेलं आहे ते 1,00,000 श्लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. मग ह्या 8800 पासून 1,00,000 श्लोकांपर्यंत भर कोणी घातली, कशी घातली, मग महाभारताचा विकास कसा झाला, तर त्यासाठी महाभारताची 3 संस्करणं जी तयार झाली त्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. पहिलं संस्करण म्हणजे महर्षी व्यासांनी श्री गणेशांकडून लिहून घेतलेलं जे संस्करण आहे ते, त्यामध्ये शुद्ध कौरव पांडव यांचा इतिहास आणि त्यांच्या युद्धाची कथा एवढाच कथाभाग त्यामध्ये होता. आणि कौरव पांडवांच्या युद्धाचा कथाभाग असल्यामुळे त्याला जय हे नाव देण्यात आलं. जय हे नाव देण्यात आल्यामुळे महाभारतामध्येच महर्षी व्यासांनी स्वतः पहिलाच श्लोक नारायण नमस्कृत्य नरंचैव नरोत्तमम देवीं सरस्वतीं व्यासन ततो जय मुदीरयेत असं म्हटलंय. त्यानंतर मी आता जय सांगायला सुरुवात करतो असं त्यांनी म्हटलं. या जय नामक ग्रंथामध्ये 18 पर्व आहेत. जयो नामेति हा सोयम असा समारोप प्रत्येक पर्वाच्या शेवटी आपल्याला दिसून येतो. उपरिचर आख्यानापासून या व्यासांच्या जय नामक कथानकाला सुरुवात झाली असं म्हणतात, असं म्हटलं जातं. पंडित दामोदर सातवळेकर ज्यांनी महाभारताचा खूप अत्यंत कुशाग्र बुद्धीनं आणि सूक्ष्मपणे अभ्यास केला, त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार की व्यासांनी सांगितलेल्या महाभारतामध्ये 24,000 श्लोक होते आणि त्यातले 8,800 श्लोक हे कूट श्लोक म्हणून प्रसिद्ध आहेत, जे त्यांनी गणेशांना लिहिण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी जे फेकलेले होते. त्यामुळे 8,800 त्या श्लोकांचा आजही विद्वान लोक त्याचा अर्थ लावण्यासाठी कमी पडतात तितकंच खरं असं त्यांचं मत आहे. परंतु सर्वसामान्य ढोबळमानानं मत असं आहे की 8,800 श्लोकच व्यासांनी लिहिलेल्या जय नामक याच्यामध्ये होतं, संस्करणामध्ये होतं. त्यानंतर या जय नामक ग्रंथाला त्या काळात मौखिक पद्धती होती ही आपल्याला माहिती आहे. महर्षी व्यासांनी आपला शिष्य वैशंपायन आपल्या 5 शिष्यांना हे महाभारताची कथा शिकवली. त्यापैकी वैशंपायन नावाचे ऋषी एकदा जनमेजयाच्या सर्पसत्रात गेले. जनमेजय म्हणजे कोण तर अभिमन्यूचा नातू आणि परीक्षिताचा मुलगा. आपल्याला ती कथा माहिती आहे. श्रीमद भागवताच्या सुरुवातीला परीक्षिताचा आपल्याला उल्लेख येतो. परीक्षिताचा जो अंत आहे तो सर्प दंशाने झाला हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून जनमेजय त्याचा मुलगा जो आहे त्याला खूप सर्पांचा राग आला आणि म्हणून त्याने सर्पसत्र सुरू केलं. सगळ्या त्या सर्पयज्ञामध्ये
संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये असलेल्या संपूर्ण सर्पांना एकत्र आणून त्यांना त्या ठिकाणी त्या अग्नीमध्ये दहन करण्याचं काम या यज्ञात सुरू झालं. आणि या यज्ञामध्ये वैशंपायन ऋषी जेव्हा गेले तेव्हा जनमेजयाने वैशंपायनांना अशी विनंती केली की मला माझ्या पूर्वजांची कथा ऐकायची आहे जी तुम्हाला माहिती आहे. आणि मग वैशंपायनाने त्या सर्पसत्रामध्ये ती कथा ऐकवली. तिथे असलेले अनेक ऋषी आणि जनमेजय यांनी जे प्रश्न विचारले, वैशंपायनाने जी उत्तरं दिली, प्रश्नोत्तरांच्या दरम्यान जो काही कथाभाग वाढला त्या कथाभाग वाढण्यामध्येच या जय नामक संस्करणाचा विस्तार झाला. आणि विस्तार झाल्यानंतर त्यामध्ये जवळपास 24,000 श्लोकसंख्या नंतर झाली. या संस्करणाला भारत असं नाव देण्यात आलं. आस्तिकाख्यानापासून म्हणजे आस्तिक ऋषीच्या आख्यानापासून या कथानकाला म्हणजे या भारत नावाच्या संस्करणाला सुरुवात होते. हे संस्करण नंतर वैशंपायनाने आपला शिष्य सौती याला सांगितलं. याचा उपदेश सौतीला दिला. सौती म्हणजे कोण? तर लोमहर्षण पुत्र उग्रश्रवा सौती. मग आता सौतीला जेव्हा हे माहिती आहे, हा उपदेश होता, त्याला जेव्हा हे भारत हे संस्करण माहिती होतं, त्यानंतर काही काळानंतर नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषींनी 12 वर्षांचा यज्ञ प्रारंभ केला. त्या 12 वर्षीय यज्ञामध्ये जे अनेक ऋषी आले होते त्या ऋषींनी पुन्हा त्या ठिकाणी सौती पण होते. आणि त्या ऋषींनी सौतींना पुन्हा प्रश्न केला की आम्हाला कौरव पांडवांचा इतिहास ऐकायचा आहे. आणि तो इतिहास ऐकवत असताना ऋषींनी विचारलेली प्रश्न आणि सौतींनी दिलेली उत्तर असं करता करता पुन्हा त्यांनी आपला प्रक्षिप्त कथाभाग सांगितला, टाकला. पुन्हा काही आख्यान उपाख्यानांची निर्मिती केली. त्या ऋषींना उपदेश देण्यासाठी त्यांना नीती अनितीचा पाठ शिकवण्यासाठी त्यामध्ये जो प्रक्षिप्त कथाभाग घालण्यात आला तो इतका वाढला की जवळजवळ सौतीनं याची श्लोकसंख्या 1 लाखावर नेऊन ठेवली. आणि मग या नंतरच्या संस्करणाला त्यांनी नाव दिलं महाभारत. मग महाभारत का नाव दिलं? महत्वात भारतत्वाच. भारतामध्ये महत्व खूप जास्त मोठेपणा, खूप जास्त त्याच्यामध्ये भर घालण्यात आली, त्यामुळे याला महाभारत असं म्हणण्यात आलं. हे तृतीय संस्करण आहे. आणि या संस्करणाची सुरुवात मनु आख्यानाने झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय की महाभारत हे जय, भारत आणि महाभारत अशा पद्धतीनं 3 प्रकारे संस्करणांनी युक्त असलेलं आपल्याला दिसून येतं. मग असं म्हणायचं का की महाभारताची रचना सौतीनं केली, किंवा असं म्हणता येईल का की महाभारताची रचना वैशंपायनानं केली? तर तसं नाही. वैशंपायन आणि सौती यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की आम्ही जे बोलतो किंवा आम्ही जे सांगतो ते सगळं आमच्या गुरूंनी आम्हाला शिकवलेलं आहे. मग आमचे गुरु म्हणजे कोण? तर महर्षी व्यास. म्हणजे आमच्या मुखातून निघालेली जी वाणी आहे त्यामागे जर कोणता विचार असेल तर तो व्यासांचा आहे. त्यांच्याच प्रेरणेनं आम्ही या जयामध्ये बदल केला, भारतामध्ये बदल केला आणि भारताचा महाभारत झाला. आणि म्हणून 1 लाख श्लोक संख्या जरी असली, व्यासांनी 8,800 श्लोक संख्येचा विचार जरी केलेला असला तरी संपूर्ण महाभारत हे व्यासांनी लिहिलं असंच म्हटलं जातं. व्यासांची इतर महाभारताची अनेक नावं आपल्याला म्हणूनच दिसून येतात. मग त्याला शतशास्त्री संहिता असं म्हणतात कारण त्यामध्ये 1 लाख श्लोक संख्या आहे. त्याला आर्ष महाकाव्य म्हणतात कारण महर्षी व्यासांनी त्याचं लिखाण केलेलं आहे. त्याला धार्मिक ग्रंथ म्हणतात, त्याला ज्ञानकोश म्हणतात, विश्वकोश म्हणतात, धर्मशास्त्र म्हणतात, त्याला पंचमवेद असंही म्हणतात. म्हणजेच काय, महाभारतामध्ये महर्षी व्यासांनी स्वतःच सांगितलंय, धर्मेर्थेच कामेच मोक्षेच भरतर्षभ यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न तत्क्वचित्. की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांविषयी संपूर्ण जगामध्ये जे काही ज्ञान असेल ते सगळं ज्ञान या महाभारतामध्ये आणून टाकलंय. आणि इथे जे नाही ते जगामध्ये कुठेही नाही असं स्वतः महर्षी व्यासांनी आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. मग काय नाही आहे याच्यामध्ये? या महाकाव्यामध्ये वेदोपनिषदांचं रहस्य आहे. न्याय, शिक्षा, चिकित्सा, ज्योतिष्य, युद्ध, नीती, योगशास्त्र, अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, कामशास्त्र, खगोलशास्त्र, भूगोलशास्त्र, धर्म, सर्वच विषय या महाभारतामध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून व्यासांना म्हणतात व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, की व्यासांचं ज्ञान, व्यासांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे खरोखरच व्यासांनी संपूर्ण ज्ञान उच्चिष्ट करून ठेवलंय की त्यानंतर कोणताही कवी किंवा कोणताही विद्वान वेगळं काही लिहेल असं काही कधीच होणार नाही असं व्यासांबद्दल आपल्याला माहिती आहे. महाभारत निर्मितीविषयी महाभारतामध्ये एक श्लोक असा येतो आणि त्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, खरोखरच अकल्पनीय आहे हा श्लोक, विचार करण्यास योग्य आहे.
किंवा मग त्यावर आपण विश्वासार्ह तो श्लोक आहे हे माहिती नाही, पण महाभारताच्या एका पर्वामध्ये एक श्लोक आलेला आहे आणि त्यानुसार महर्षी व्यासांनी पूर्वी 60 लक्ष श्लोकांची महाभारत संहिता तयार केली असं म्हटलं जातं. 60 लक्ष, जिथे चौथीने निर्माण केल्यानंतर 1 लाख श्लोक संख्या आत्ताच्या महाभारतामध्ये. पण महाभारतामध्ये एक श्लोक कसा आहे की 60 लक्ष श्लोकांची रचना महाभारतामध्ये झालेली आहे आणि व्यासांनी त्याचे 4 भाग केले. पहिला भाग ठेवला तो स्वर्गातल्या देवतांसाठी, दुसरा भाग पितृलोकासाठी, ज्याच्यामध्ये तिसरा भाग जो आहे तो गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षस या सगळ्यांसाठी, आणि चौथा भाग जो आहे तो राखून ठेवला फक्त 1 लाख श्लोकांचा आणि तो फक्त पृथ्वी तलावरील मानवांसाठी. पहिल्या भागामध्ये 30 लाख श्लोक होते की जे स्वर्गातील महर्षी नारदांनी स्वर्गातल्या देवतांनी तो कथाभाग ऐकवला. दुसऱ्या भागामध्ये 15 लाख श्लोक होते की पितृलोकामध्ये ही कथा ऐकवल्या जायची, असित आणि देवल मुनी ते ऐकवायचे. तिसरा भाग 14 लाख श्लोकांचा, याच्यामध्ये शुकमुनीने गंधर्व, यक्ष, राक्षस यांना हा कथाभाग ऐकवला आणि मानवांसाठी ठेवला फक्त 1 लाख श्लोकांचा समूह. अस्मिन् तु मानुषे लोके वैशंपायन उक्तवान. वैशंपायन हा मानवांना हा कथाभाग ऐकवणार, त्यांनी तो सांगितला असं व्यास महर्षी म्हणतात. म्हणजेच काय की महाभारत कथा किती मोठी आहे, 60 लक्ष श्लोकांची, त्यापैकी मानवांना झेपेल एवढीच कथा, एवढाच कथाभाग, एवढेच श्लोक मानवांपर्यंत पोहोचले आणि तो म्हणजे 1 लाख. आता या महाभारतामध्ये आलेल्या हे एका श्लोकाचं हे वर्णन आहे. महाभारतामध्ये एकूण 18 पर्व आहेत. वेळेअभावी आपल्याला भरपूर पुढे पुढे जावं लागेल, कारण आधीच रामायण आणि महाभारत हे 2 आर्ष महाकाव्य, म्हणजे मी आधीच सांगितलंय की ते महासागर आहे आणि महासागरामध्ये गटांगळ्या खाता येते आपल्याला. महासागरामध्ये जाऊन पूर्ण महासागराचा ठांगपत्ता आपल्याला घेता येणार नाही. आपण डुबकी मारल्यानंतर आपल्या हातामध्ये जेवढे मोती लागतील तेवढेच उचलायचे आणि वर यायचे, पण ते मोती उचलल्यानंतर महासागरामध्ये त्यातलं कमी होत नाही किंवा मग आपण सगळं मिळवलं असंही होत नाही. त्याप्रमाणे रामायण आणि महाभारत ही 2 आर्ष महाकाव्य आहे, हे मी आधीच सांगितलं. आपण त्यात जेवढं गटांगळ्या खाऊ, आपण त्यात जेवढं आतमध्ये जाऊन जेवढं आपल्याला उचलता येईल तेवढं आपण उचलू. महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. त्या 18 पर्वांपैकी पहिलं पर्व म्हणजे आदी पर्व. या पर्वामध्ये एकूण 19 उपपर्व आहेत. आता 18 पर्वांची नावं म्हणजे आदी पर्व, सभा पर्व, वन पर्व, विराट पर्व, उद्योग, भीष्म पर्व, द्रोण पर्व, कर्ण पर्व, शल्य पर्व, सौप्तिक पर्व, स्त्री, शांती, अनुशासन, अश्वमेधिक, आश्रमवासिक, मौसल पर्व, महाप्रस्थानिक पर्व आणि स्वर्गारोहण पर्व, असे एकूण 18 पर्व आहेत. या संपूर्ण 18 पर्वांमध्ये महाभारताची कथा आपल्याला विखुरलेली दिसून येते. आदी पर्वामध्ये 19 उपपर्व आहेत, 227 अध्याय आहेत आणि 8884 श्लोक संख्या आहे. सभा पर्व हे दुसरं पर्व असून यामध्ये 10 उपपर्व आहेत आणि 81 अध्याय आहेत. आदी पर्वामध्ये काय तर कौरव पांडवांच्या आधीचा इतिहास यामध्ये वर्णन केलेला आहे आणि कौरव पांडवांच्या जन्मापर्यंतची कथा याच्यामध्ये. सभा पर्वामध्ये काय तर सभा पर्वामध्ये सभेमध्ये द्यूत खेळणे, द्रौपदी वस्त्रहरण हा संपूर्ण भाग सभा पर्वामध्ये येतो. यामध्ये 10 उपपर्व आणि 81 अध्याय आहेत. वनपर्वामध्ये काय तर 13 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास हा जो प्रकार आहे, जो पांडवांना द्यूत खेळल्यानंतर त्यांना जे जायचं होतं 12 वर्ष वनवासात, त्या संपूर्ण 12 वर्ष वनवासाचा जो कथाभाग आहे तो आपल्याला वनपर्वात दिसून येतो. यामध्ये 22 उपपर्व आणि 315 अध्याय यामध्ये आहेत. रामोपाख्यान पर्व सुद्धा यातच आपल्याला दिसून येतं, म्हणजे रामाची कथा याच वनपर्वात आपल्याला दिसून येते. त्यानंतर चौथं म्हणजे विराट पर्व. विराट राजाच्या राज्यामध्ये 1 वर्ष अज्ञातवास घालवला पांडवांनी, हे संपूर्ण वर्णन विराट पर्वामध्ये येतं. यात 5 उपपर्व आणि 67 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये मग कीचकवध, कीचकवध आणि उत्तरा अभिमन्यू यांचा विवाह अशा कथाभाग यामध्ये येणार. उद्योग पर्वामध्ये काय तर हे 5वं पर्व आहे. याच्यामध्ये कौरव पांडवांच्या युद्ध होण्यापूर्वीची तयारी यात वर्णन केलेली आहे. या उद्योग पर्वामध्ये श्रीकृष्णांनी जी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला कौरवांपर्यंत जाऊन, हे युद्ध होऊ नये यासाठी जे प्रयत्न करण्यात आले ते उद्योग पर्वामध्येच असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये 10 उपपर्व आणि 196 अध्याय आहेत. भीष्म पर्व, युद्धाला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की भगवद्गीतेचा जो कथाभाग आहे तो संपूर्ण कथाभाग या भीष्म पर्वामध्ये येतो.
भीष्म पर्व 6वं पर्व आहे, याच्यातून 4 उपपर्व आणि 122 अध्याय यामध्ये आहे. भीष्मांनी 10 दिवस सलग युद्ध केलं आणि त्या 10 दिवसांच्या युद्धाचं वर्णन या भीष्म पर्वामध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भीष्म शरपंजरी पडल्यानंतर द्रोण हे सेनापती झाले कौरवांचे आणि द्रोण पर्व सुरू झालं. ते 7वं पर्व, त्यामध्ये 4 उपपर्व आणि 122 पुन्हा तेवढेच अध्याय आहेत. कर्णपर्व हे 8वं आहे. द्रोणांचा वध झाल्यानंतर कर्ण जेव्हा सेनापती झाला तेव्हा कर्णाच्या युद्ध करण्याचा जो कालखंड आहे तो कर्णपर्वामध्ये वर्णन केलेला आहे. त्यात 96 अध्याय आहेत. यात एकही उपपर्व नाही. 8वं पर्व म्हणजे शल्य पर्व, यात उपपर्व एकही नाही. शल्याने केवळ अर्धा दिवसच सेनापती होऊन जे युद्ध केलं त्याचं वर्णन यामध्ये आहे. त्यानंतर सौप्तिक पर्व म्हणजे सगळेजण कौरवांकडचे सगळ्या जणांचा वध झाल्यानंतर अश्वत्थामा जो आहे तो दुर्योधनाकडे जातो. दुर्योधन आणि भीमाचं युद्ध झालं. भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली इथपासून तर अश्वत्थामा जो आहे तो द्रौपदीच्या झोपलेल्या सगळ्या मुलांना, शिखंडीला, धृष्टद्युम्नाला या सगळ्यांना रात्री झोपेत सुप्तावस्थेत मारतो, म्हणून हे सौप्तिक पर्व. हे 10वं पर्व आहे. हे ऐशिक पर्व एक उपपर्व याच्यामध्ये आहे. यात एकूण 18 अध्याय असलेले आपल्याला दिसून येतात. पुढचं पर्व आहे स्त्री पर्व. स्त्री पर्व हे 11वं आहे. महाभारताचं युद्ध झाल्यानंतर महाभारतात मेलेल्या सगळ्या धारातीर्थी पडलेल्या सगळ्या सैनिकांच्या, सगळ्या वीरांच्या स्त्रियांचा विलाप या स्त्री पर्वामध्ये आपल्याला दिसून येतो. गांधारी विलाप सुद्धा याच स्त्री पर्वामध्ये आहे. 3 उपपर्व यात आहेत. 27 अध्याय आपल्याला दिसून येतात. शांती पर्व हे महाभारतातील सगळ्यात मोठं पर्व आहे, जे 12वं आहे. शांती पर्वात 3 उपपर्व आहेत. 365 अध्याय याच्यामध्ये आहे. कौरव पांडवांचं युद्ध झाल्यानंतर युधिष्ठिर म्हणजे पांडवांचा जय झाला. युधिष्ठिर जेव्हा जय मिळवल्यानंतर जेव्हा युधिष्ठिर विचार करायला लागले तेव्हा सगळ्या पांडवांना हा विचार मनामध्ये यायला लागला की हे युद्ध झाल्यानंतर आम्ही काय मिळवलं, आणि मग ते सगळे अस्वस्थ झाले, चिंतातूर झाले. त्यांना मिळालेलं राज्य हे सुद्धा चांगलं वाटलं नाही, त्यांना ते आवडलं नाही. काय करावं, आपण खूप मोठी चूक केली अशी त्या युधिष्ठिराच्या मनात जी भावना निर्माण झाली ती काढण्यासाठी ते शरपंजरी पडलेल्या भीष्मांकडे गेले आणि भीष्मांनी त्यांना राजधर्म शिकवला. तो संपूर्ण राजधर्म शांती पर्वामध्ये आपल्याला दिसून येतो. अनुशासन पर्व हे 13वं पर्व आहे. यामध्ये युधिष्ठिर राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने राज्यकारभार चालवला त्याचं वर्णन आहे. भीष्मांचं स्वर्गारोहण सुद्धा याच अनुशासन पर्वामध्ये आपल्याला दिसून येतं. 168 अध्याय याच्यामध्ये आहे. अश्वमेधिक पर्व, अश्वमेध यज्ञ जो युधिष्ठिरांनी केला त्याचं वर्णन यामध्ये आहे. आश्रमवासिक पर्व हे 15वं पर्व आहे. 3 उपपर्व आणि 36 अध्याय याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. आश्रमवासिक पर्वामध्ये कुंती, गांधारी आणि विदुर हे राजवाडा सोडून ते वानप्रस्थाश्रमाला गेले याचं वर्णन त्यामध्ये या पर्वामध्ये आपल्याला दिसून येतं. मौसल पर्वामध्ये गांधारींनी दिलेल्या शापामुळे यादवांचा जो नाश झाला, संपूर्ण यादव कुळ नष्ट झालं, त्याचं वर्णन मौसल पर्वामध्ये दिसून येतं. ते 16वं पर्व आहे. यात एकही उपपर्व नाही. एकूण 8 अध्याय याच्यामध्ये आहेत. महाप्रस्थानिक पर्व जे आहे, श्रीकृष्ण यादव कुळाचा नाश झाला त्यानंतर श्रीकृष्णांनी सुद्धा आपला अवतार संपुष्टात आणला आणि ते झाल्यानंतर पांडवांना आता स्वतःचं जीवन नकोसं वाटलं आणि म्हणून त्यांनी महाप्रस्थान केलं हिमालयाकडे, स्वर्गाकडे जाण्यासाठी. हे महाप्रस्थानिक पर्व आणि स्वर्गारोहण पर्वामध्ये एक पांडव कसा धारातीर्थी पडला, द्रौपदी कशी धारातीर्थी पडली, युधिष्ठिर एकटेच कसे स्वर्गात गेले, हा संपूर्ण कथाभाग स्वर्गारोहण पर्वात दिसून येतो. यामध्ये एकूण 5 अध्याय आहेत. उपपर्व एकही नाही. अशा पद्धतीनं 18 पर्व संपूर्ण कथाभाग याच्यामध्ये आलेला आहे. 18 पर्वांच्या शेवटी खिलपर्व म्हणून एक महाभारताला जोडलेला एक छोटासा कथाभाग आहे. मग यामध्ये काय आहे तर महाभारतामध्ये पांडवांना मदत करण्यासाठी किंवा पांडवांचा नातेवाईक म्हणून किंवा पांडवांचा उपदेशक म्हणून श्रीकृष्ण महाराजांचं, भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे ते त्या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसून येतं. श्रीकृष्ण हे पात्र केवळ एक पात्र म्हणून महाभारतामध्ये आहे, पण एक
भगवान म्हणून, परमेश्वर म्हणून, परब्रह्म म्हणून त्यांचं वर्णन करण्यासाठी व्यासांनी हरिवंश नावाचा एक कथा भाग लिहिला. त्यामध्ये भविष्य पर्व, विष्णू पर्व, हरिवंश पर्व, हरिवंश महात्म्य इतका संपूर्ण कथा भागामध्ये श्रीकृष्णांच्या बाललीलांचं, श्रीकृष्णांच्या जीवनाचं, श्रीकृष्णांच्या कथाभागाचं, लीलांचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलं. आणि तो हरिवंश नावाचा छोटासा जो एक कथा भाग आहे, भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित परमात्मा म्हणून, ईश्वर म्हणून त्यांचं जे वर्णन त्यामध्ये केलेलं आहे ते नंतर महाभारताला खिल पर्व म्हणून जोडण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे 18 पर्व आणि खिल पर्व असं म्हणून संपूर्ण महाभारत आपल्याला दिसून येते. महाभारताची संशोधित प्रत जर आपण पाहिली म्हणजे संस्करण, जे आता मागे रामायणाची जशी 4 संस्करणं होती तशी महाभारताची 2 संस्करणं आपल्याला आजतागायत प्राप्त झालेली दिसून येतात. उत्तर भारतीय संस्करण आणि दक्षिण भारतीय संस्करण. उत्तर भारतीय संस्करणामध्ये कलकत्ता आणि मुंबई मध्ये प्रकाशित झालेल्या प्रती या उत्तर भारतीय संस्करणांवर आधारित आहेत. तर दक्षिण भारतीय संस्करणांमध्ये मद्रास येथे प्रकाशित झालेली प्रत आपल्याला दिसून येते. सगळ्या या प्रतींमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये श्लोकसंख्या आढळते, पण तरीही जवळपास 1 लाखाच्या जवळपास सगळ्या श्लोकसंख्या जातातच. यातली प्रमाणित प्रत कोणती? म्हणून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरानं पुन्हा त्याच्यावर सूक्ष्मपणे अभ्यास केला आणि एक सर्वमान्य प्रत निर्माण केली. ती आज भांडारकर प्राच्यविद्या मंदिरामध्ये आपल्याला पुणे येथे दिसून येते. महाभारताचे टीकाकार. टीकाकार म्हणजे काय? तर महाभारत ग्रंथ हा इतका अवाढव्य आणि मोठा आहे. त्यातल्या श्लोकांची रचना, त्यातल्या कथांची रचना सर्वसामान्यांना संस्कृत भाषा समजेनाशी झाल्यामुळे त्यांना तो कथाभाग येत नाही. म्हणून नंतरच्या कवींनी तो चांगल्या पद्धतीने सोप्या सुगम भाषेत सांगण्यासाठी जे महाभारतावर भाष्य लिहिलं त्या सगळ्या भाष्यांना टीका असं म्हणतात. आणि अनेक कवींनी महाभारतावर टीका केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यापैकी म्हणजे महाभारताचे जे गाढे अभ्यासक आहेत डॉक्टर सुखटणकर यांनी तर या संपूर्ण टीका एकत्रित केल्या आणि किती टीकाकार आहेत, टीका कोणत्या आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास केला आणि त्यांनी 22 टीका शोधून काढले, 22 टीकाकार शोधून काढले. आणि ते 22 टीकाकार कोणते? तर आपल्याला सगळ्यांचा अंतर्भाव या ठिकाणी केलेला आहेच. आपण स्लाइड मध्ये, पीपीटी मध्ये जे काही दिसत आहे ते त्यानुसार आपण म्हणजे त्या टीकाकारांचं आपण फक्त नाव घेऊ शकतो, कारण ते नाव त्या ठिकाणी उद्धृत केलेले आहे. सर्वज्ञ नारायणांची निगूढार्थ पदबोधिनी, अनंत भट्ट अर्जुन मिश्रांची भारतार्थ दीपिका म्हणजे टीका आहे, टीकेचं नाव. आनंद चतुर्भुज मिश्र यांनी तयार केलेली भारतोपाय प्रकाश, जगदीश चक्रवर्ती देवबोध यांची ज्ञानदीपिका नावाची टीका, नीलकंठाची भारत भाव दीपिका, विद्यासागर यांनी तयार केलेली प्रक्रिया मंजरी, विमल बोध यांची विषम श्लोकी, महानंदपूर्ण, यज्ञ नारायण, रत्नगर्भ, रामकिंकर, लक्ष्मण, रामानुज, रामकृष्ण, वरद, वादिराज इत्यादी अनेक टीकाकार होते आणि त्यांनी त्या लक्षालंकार या एका टीकेमध्ये आपापले योगदान देण्याचा प्रयत्न केला. शंकराचार्य श्रीनिवास यांचं पुन्हा निगूढार्थ पदबोधिनी नावाची टीका प्रसिद्ध आहे. सृष्टीधर यांच्या टीकेचं नाव माहिती नाही, पण त्यांनी टीका केली हे तेवढंच खरं आहे. असे 22 टीकाकार शोधून काढले, पण अजूनही या टीकाकारांच्या टीकेमध्ये इतर टीकाकारांचे जे नावं आलेली आहेत त्या टीकाकारांचं सुद्धा वर्णन, त्यांची नावं सुखटणकरांनी घेतली. आणि ती म्हणजे काय तर सदानंद, ज्यांनी भारत ज्ञान दीपक नावाची टीका लिहिली, जगद्धर, जनार्दन मुनी, विद्यानिधी भट या तिघांचाही उल्लेख आनंदपूर्ण यांनी भारत टीकाकार म्हणून केलेला आहे. वैशंपायन, शांडिल्य, माधव यांचा उल्लेख तर अर्जुन मिश्र यांनी केलेला आहे. रामकृष्ण यांनी विरोधार्थ भंजिनी नावाची टीका लिहिली. विषमबोध विवरण, भारत टिप्पणी हे टीका ग्रंथ माहिती आहे, पण त्यांचे लेखक, त्यांचे टीकाकार अज्ञात आहेत. कवींद्राची भारत व्याख्या. अशा प्रकारे महाभारतावर अनेकांनी टीका लिहिलेल्या आहेत. अजूनही टीका लिहिण्याचा प्रघात सुरूच आहे, पण त्यापैकी हे प्रसिद्ध असलेल्या जुन्या काळातल्या या टीका आपल्याला दिसून येतात. महाभारताची विविध रूप आपल्याला माहिती आहे. आता हे आपण एक ओझरती आपण धावती भेट या घेऊ की महाभारताची विविध रूप म्हणजे काय, की महाभारताला तुम्ही ज्या पद्धतीने बघाल तुम्हाला महाभारताचं ते नवीन रूप तुमच्या समोर दिसून येणार. तुम्ही महाभारताला एक महाकाव्य म्हणून पाहिलं तर महाकाव्याची लक्षणं महाभारताला लावून बघायची, ती संपूर्ण लक्षणं महाभारतामध्ये दिसून येतील. म्हणजेच महाभारत हे महाकाव्य असण्यास योग्य आहे असं महाकाव्य म्हणणारा व्यक्ती म्हणेल. एखादी व्यक्ती म्हणेल की महाभारत हे पुराण वाङ्मय आहे. आणि पुराण वाङ्मय कसं, तर मग ते महाभारतामधल्या असलेल्या सगळ्या कथा त्यांचं वर्णन करताना जे पुराणांचं लक्षण आहे,
सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितम चेती पुराणम पंचलक्षण. पुराणांची जी 5 लक्षणं आहेत ती 5 लक्षणं महाभारताला लावून बघितली तर ती पण लागेल. म्हणजेच महाभारत हे पुराण वाङ्मय आहे हे सुद्धा सिद्ध होईल. महाभारत हा एक इतिहास आहे असं जर एका इतिहासकारानं म्हटलं तर तेही खरं आहे. कारण आचक्यु कवयः केचित संप्रती आचक्षते परे. काही लोक आता त्याचं गुणगान करतात, काही लोक पुढे करतील, काही लोकांनी आधी गुणगान केलेलं आहे. हा इतिहास सगळेच जण वाचतात आणि या इतिहासामध्ये काय आहे तर सगळा धर्मशास्त्राचा इतिहास, सामाजिक, भौगोलिक, भाषिक, तात्विक सगळ्या प्रकारचा ऐतिहासिक जे साहित्य आहे ते सगळं इतिहासामध्ये आपल्याला दिसून येतं, महाभारतामध्ये दिसून येतं. म्हणून महाभारत हा इतिहास सुद्धा आहे असं काहींच्या लक्षात येणार. मग जे धार्मिक लोक आहेत ते म्हणतील की महाभारत हा धर्मग्रंथ आहे. ते पण मान्य आहे. कारण धर्म म्हणजे काय, धर्माची व्याख्या काय, धर्म संकल्पना काय, धर्म अधर्म यांच्यामध्ये भेद काय, मनुष्याने कसं वागलं पाहिजे, मनुष्याचं अंतिम गती काय असली पाहिजे, इतक्या अनेक धार्मिक आत्म्याची उन्नती काय, आत्मा कसा असतो, इतक्या सगळ्या धार्मिक ग्रंथांमध्ये येणाऱ्या अनेक गूढ रहस्यांचं वर्णन सुद्धा महाभारतामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. महाभारतामध्ये असलेली भगवद्गीता, आज 700 श्लोकांची भगवद्गीता जर आपण पाहिली तर एका भगवद्गीतेनं संपूर्ण भारतालाच काय संपूर्ण जगाला भुरळ घातलेली आपल्याला दिसून येते. एका भगवद्गीतेमध्ये संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान आहे असं म्हणतात तर ती भगवद्गीता फक्त 1,00,000 श्लोकांपैकी 700 श्लोक असलेली छोटासा भाग आहे महाभारताचा. मग महाभारतामध्ये धर्माविषयी किंवा धार्मिक अध्यात्माविषयी किती काय सांगितलेलं असेल. भगवद्गीता ही एकच गीता नाही तर एकूण 16 गीता महाभारतामध्ये सांगितलेल्या आपल्याला दिसून येतात. हंस गीता, पाराशर गीता, विचक्रम गीता वगैरे वगैरे सगळ्या गीता, 16 गीतांचा परिचय आपल्याला महाभारतामध्ये दिसून येतो. म्हणून महाभारत हा धर्मग्रंथ आहे. महाभारताला पंचमवेद असं म्हणतात. मग पंचमवेद असं का बरं म्हणतात तर महाभारतामध्ये श्रीमद भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम, अनुगीता, भीष्म स्तवराज आणि गजेंद्र मोक्ष या हे 5 ग्रंथांचा उल्लेख, हे 5 ग्रंथ जे निर्माण झालेले आहेत ते सगळे ग्रंथ महाभारताचा कुठे ना कुठे असलेला एक छोटासा भाग आहे. हे भक्तिमूलक ग्रंथ आहेत. गजेंद्र मोक्ष हा एक वेगळा ग्रंथ, भीष्म स्तवराज वेगळा ग्रंथ, अनुगीता वेगळा ग्रंथ, विष्णू सहस्त्रनाम वेगळ्या पद्धतीने लोक वापरतात. पण हे सगळं वापरत असताना हे 5ही भक्तिमूलक ग्रंथ जे आहे ते महाभारताचा भाग असल्यामुळे, महाभारताचा धार्मिक ग्रंथांमध्ये याचा समावेश असल्यामुळे याला पंचमवेद असंही म्हणतात. महाभारत नीती ग्रंथ आहे. संपूर्ण जगाला नीती शिकवण्याचं काम महाभारत करतं. कसं वागावं, कसं वागू नये, कौरवांप्रमाणे वागू नये, पांडवांप्रमाणे वागावं, पण पांडवांनी ज्या चुका केल्या त्या करू नये, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला महाभारत शिकवतं. महाभारतामध्ये असलेली विदुर नीती, विदुराने धृतराष्ट्राला सांगितलेली जी नीती आहे ती, नारद नीती, कणिक नीती, नारद नीती, विदुर नीती म्हणे माणसांनी सज्जन माणसांनी कसं वागावं याचं लक्षण आहे. तर कणिक नीतीमध्ये दुर्जन माणसांनी कसं वागावं याचं पण लक्षण आहे. म्हणजे दुर्जन माणसांनी कसं वागलं पाहिजे, दुसऱ्यांवर विश्वास ठेवूच नये, दुसऱ्यांचा आदर करूच नये, असं काय काय जे कणिकानं शिकवलंय कंसाला त्याचं वर्णन या ठिकाणी आलंय. श्रीकृष्ण नीती, श्रीकृष्णांनी जी नीती अवलंबायला सांगितली आहे, ह्या सगळ्या नीतींचा अंतर्भाव महाभारतामध्ये असल्यामुळे महाभारत हा नीती ग्रंथ सुद्धा आहे. महाभारत हा स्मृती ग्रंथ सुद्धा आहे. स्मृती ग्रंथ स्त्री बालशूद्रांची स्मृती असं स्वतः आद्य शंकराचार्यांनी महाभारताबद्दल म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. बादरायण सुद्धा म्हणजे महर्षी व्यास सुद्धा म्हणतात, महर्षी व्यासांनी जेव्हा बादरायण सूत्र लिहिले त्या सूत्रांमध्ये एखादं सूत्र महाभारतामधलं जर उद्धृत केलं, एखादा श्लोक महाभारतामधला जर बादरायण सूत्रांमध्ये घेतला असेल तर त्याच्या पुढे त्यांनी इति स्मर्यते किंवा इति स्मृती असा शब्द लिहून ठेवलाय. म्हणजेच काय की महाभारताचा उल्लेख त्यांनी स्मृती असा केलेला दिसून येतो. महाभारत हा आकर ग्रंथ आहे, म्हणजेच खाण आहे, म्हणजेच उपजीव्य काव्य आहे. कारण महाभारताच्या कथानकावर इतर अनेक कवींनी स्वतःच्या कथा कादंबऱ्या पोचलेल्या, वाढवलेल्या, जपलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्या कथांच्या भरोशावर ते मोठे झालेले सुद्धा आपल्याला दिसून येतात. महाभारतातील आख्यान उपाख्यान खरोखरच हा अत्यंत चिंतनीय विषय आहे आणि मनोरंजनात्मक तितकाच आहे. अभ्यासू व्यक्तींनी, संशोधकांनी जर या आख्यानांवर आणि उपाख्यानांवर अभ्यास केला तरी ही कितीतरी मौक्तिका आपल्या हातात लागतात. जनमेजयाला जेव्हा वैशंपायनांनी कथा सांगण्याला सुरुवात केली, आख्यानं सांगायला सुरुवात केली, तेव्हा जनमेजय म्हणतात, नहि तृप्यामी पूर्वेशाम शृण्वानश्चरितम महत्,
की या पूर्वजांचं चरित्र ऐकत असताना खरोखरच माझ्या कानांना तृप्तीच होत नाही, असं ते म्हणतात. म्हणजेच काय की कितीही म्हटलं तरी ऐकावंच वाटतं. ह्या सगळ्या आख्यानांना कितीही आपण यांचा अभ्यास केला, त्यातलं नवीन नवीन आधुनिक पद्धतीनं तत्व शोधून काढण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ती आख्यानं आपल्याला नवीन वाटतील, आपल्याला भुरळ घालतील. यातली महत्वाची आख्यानं म्हणजे कोणती, जी आपल्याला माहिती आहे किंवा ज्यांच्याबद्दल आपण थोडंफार जाणतो. कद्रुवरितोपाख्यान, नलोपाख्यान, सत्यवान सावित्री आख्यान, शकुंतलोपाख्यान, हंस काकोलुकीयम आख्यान, वृत्रवध आख्यान, ययाती उपाख्यान, शिशुपालोपाख्यान, मत्स्योपाख्यान, नलोपाख्यान, शिवी उपाख्यान, रामोपाख्यान, अंबोपाख्यान, दक्ष यज्ञ विध्वंस आख्यान आणि नारायणी आख्यान वगैरे वगैरे. ही फक्त काही आख्यानांची नावं आहेत. एवढीच आख्यानं महाभारतात आहेत असं नाही. यापेक्षा अनेक आख्यानं आपल्याला महाभारतामध्ये दिसून येतात. शकुंतलोपाख्यान कालिदासांनी निवडलं, त्यावर अभिज्ञान शाकुंतल लिहिलं आणि कालिदास हा कुलगुरू म्हणून प्रसिद्ध झाला. शिशुपालोपाख्यान घेतलं, ते लिहिलं, त्यावर महाकाव्य लिहिलं आणि तो कवी महाकवी झाला. ययाती उपाख्यान आपल्याला माहितीये. म्हणजे अशा प्रकारे एकेका नलोपाख्यान आपल्याला माहितीये की या एकेका आख्यानांचा उपयोग करून स्वतःची मोठमोठी महाकाव्य नाटकं लिहिणारे कवी त्यानंतर मोठे झालेले दिसून येतात. काही संवाद सुद्धा या महाभारतामध्ये प्रसिद्ध आहेत. इंद्र प्रल्हाद संवाद, बली इंद्र संवाद, तुलाधार जाजली संवाद, मांडव्य जनक संवाद, नारद असित संवाद, शुक्रवृत्रातुर संवाद इत्यादी अनेक संवाद. एवढेच नाही, अनेक इतर संवाद महाभारतामध्ये आपल्याला दिसून येतात. त्या सगळ्यांचा स्वतंत्र अभ्यास होऊ शकतो, संशोधकांनी तो केला पाहिजे. त्यामुळे खरोखरच आपल्याला वेगळं काहीतरी आपण मिळवलं किंवा मिळवू शकतो असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे एकटा महाभारत जरी आपण घेतलं तरीही आपल्याला संशोधनाच्या अनेक वाटा या ठिकाणी दिसून येतात. महाभारत हे उपजीव्य काव्य आहे, हे तर खरंच आहे, आकर ग्रंथच आहे तो. कारण अनेक कवींनी त्याच्यावर काव्य लिहिलेले आहे, नाटकं लिहिलेले आहे असं आपण म्हटलं. फक्त यांची ओझरती धावबेट आपण घेऊ. स्वतः महर्षी व्यासच म्हणतात, इदम सर्वैहि कविवरैहि आख्यानम उपजीव्यते उदय प्रेप्सुभिः भृत्यैहि अभिजात इवेश्वरा. ज्याप्रमाणे एखाद्या म्हणजे स्वतःच्या उत्कर्षाची इच्छा करणारे सेवक ज्याप्रमाणे आपल्या स्वामींचा आश्रय घेतात, त्याप्रमाणे इतर कवी स्वतःचा उत्कर्ष करून घेण्यासाठी या ग्रंथाचा आश्रय घेतील, असं महर्षी व्यासांनीच या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. अनेक चंपू काव्य महाभारतावर आधारित आहे. नलचंपू, भारत चंपू, पांचाली स्वयंवर चंपू, द्रौपदी परिणय चंपू, भारत चंपू इत्यादी. महाभारतावर आधारित महाकाव्य आपल्याला माहिती आहे. किरातार्जुनीयम महाकाव्य जे महाकवी कालिदासाचं आहे. शिशुपाल वध किरातार्जुनीयम महाकवी कालिदास नाही, प्रिंटिंग मिस्टेक आहे ती. शिशुपाल वध माघाचं, नैषधीय चरितम श्रीहर्षाचं, सरुदयानंद कृष्णानंद कवीचं, उत्तर नैषध बंधारू भट्टांचं. आता इतर ही महाकाव्य आहेत. या महाकाव्य फक्त आपल्याला नावच माहिती आहे, यांचा उल्लेखच आहे. भारत मंजिरी, क्षेमेंद्राचं ही अप्रकाशित आहेत सगळी. फक्त वरची 3 महाकाव्य जी आहेत ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राघव नैषध, पांडवाभ्युदय, बालभारत आणि युधिष्ठिर विजय ही या महाकाव्यांची नावच माहिती आहे, पण यांचे कर्ते कोण हेही आपल्याला म्हणजे कालाच्या ओघात ते आपल्याला दिसून येत नाही. किरातार्जुनीयम महाकवी भारवीने लिहिलेलं आहे, या ठिकाणी कालिदास आलेला आहे, ते केवळ प्रिंटिंग मिस्टेक म्हणून. महाभारतावर आधारित नाटकं जी आहेत ती आपल्याला माहिती आहे. उरुभंगम, मध्य व्यायोग, पंचरात्र, कर्णभार, दूत घटोत्कच, दूत व्यायोग, दूत वाक्यम, अभिज्ञान शाकुंतलम, वेणी संहार, भारत बालचरितम ही 9 नाटकं आज प्रकाशित असलेली महाभारतावर आधारित दिसून येतात. आणि या 9 महाभारताधिष्ठित संस्कृत नाटकांचा चिकित्सक अध्ययन असा जो प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता मी, त्यामध्ये या संपूर्ण 6 नाटकांवरचं चिकित्सक अध्ययन करण्यात आलं आहे. महाभारतामध्ये कोणती कथा घेतली, म्हणजे तो कथा तो प्रसंग कुठे आला आहे, या कवींनी तो प्रसंग उचलून त्याच्यामध्ये काय बदल केलं, काय उदात्तीकरण केलं किंवा मग त्याच्यामध्ये परिवर्तन कोणकोणती केली, या सगळ्यांचा अभ्यास या प्रबंधामध्ये करण्यात आलेला आहे. अशाच पद्धतीनं आपण महाकाव्यांचा सुद्धा करू शकतो. काही अप्राप्य नाटकांची यादी बघा महाभारतांची, ती किती मोठी आहे. फक्त वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये ही यादीच आलेली आहे, पण हे नाटकं आपल्याला आजतागायत दिसून येत नाही. कुठेतरी 1-2 नाटक दिसलं तर दिसलं, फक्त यांची नावच आपल्याला दिसून येतात. त्यांची लिस्ट पहा, त्यांची यादी किती मोठी आहे. कुलशेखर वर्माचं सुभद्रा धनंजय, नैषधानंद, चित्रभारत, धनंजय व्यायोग, इकडे सुभद्रा परिणय वगैरे वगैरे अनेक नाटकं. वेळेच्या अभावी हे सगळं वाचत नाही, फक्त एक ओझरती नजर घाला की काही अप्राप्य नाटकं ही किती प्रमाणामध्ये अजूनही आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो की नालंदा विश्वविद्यालयामध्ये अहोरात्र 7 दिवस ते ग्रंथ जळत होते असं जेव्हा म्हणतात,
आता त्यावरून आपण लक्षात येऊ शकतं आपल्याला की यवनांनी सगळे आक्रमण केले, इंग्रजांनी सगळ्या आपल्या भारतातल्या संस्कृतीचा किंवा ग्रंथांचा चुराडा केला, त्यांना नष्ट केलं. तर यामध्ये किती आपले ग्रंथ, किती आपलं ज्ञान नष्ट झालं असेल हे काळालाच माहिती. आपल्याला जेवढं गवसलं आहे तेच इतकं अगम्य आहे की त्याचा आपण अभ्यास करू शकत नाही. आणि खरोखरच एवढं सगळं कसं काय आपण म्हणजे अभ्यास करू शकतो. नालंदा विश्वविद्यालयामध्ये असलेले ते ग्रंथ जर आज असते तर त्यांचा अभ्यास किती झालेला असता. खरंच हे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाभारताची लोकप्रियता आपल्याला माहितीच आहे की महाभारत त्या काळापासून आजतागायत आणि इथून पुढे कितीतरी वर्ष रामायणाप्रमाणेच महाभारत सुद्धा कवी वाचतील, महाभारतावर इतर कवी पोचल्या जातील, महाभारतावर अजूनही कथा, नाटकं, कादंबऱ्या सगळ्या तयार होतील. अजूनही असे भाग आहेत, असे प्रसंग आहेत, असे आख्यान आहेत की ज्यावर काहीही लिहिलं गेलं नाही किंवा ज्यावर अजूनही अस्पृष्ट आहेत, त्या सगळ्यांचा विचार केला जाईल. अशी महाभारताचा अजूनही लोकप्रियता वाढलेली आपल्याला दिसून येते. केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा महाभारत लोक वाचतात, महाभारतातल्या कथानकांचा लोक अभ्यास करतात. ग्रीकांच्या साहित्यात महाभारताचे काही उल्लेख आढळतात. कंबोडियाच्या मंदिरामध्ये संपूर्ण महाभारताचं वाचन, संहितेचं वाचन आधीच्या काळात होत असे. तुर्क मंगोलियन कवींनी महाभारतीय प्रसंग आपल्या भाषेत रूपांतरित केलेले दिसून येतात. त्यांच्याच साहित्यात हिडिंब वध सारखी प्रकरण काव्य म्हणून वाचल्या जातात. अकबराचा मंत्री अबू फजल यानं तर महाभारताचं फारशी भाषेत रूपांतर केलेलं आपल्याला दिसून येतं. फ्रान्स बोप यानं नलोपाख्यानाचं रूपांतर केलं, ते पाश्चात्य साहित्य विश्वात प्रसिद्ध केलं आणि त्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर पाश्चात्य देशांमध्ये याच नलोपाख्यानापासून संस्कृत भाषेच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते, सुरुवात करतात. ऋषशृंगाची कथा बुद्ध जातकामध्ये सुद्धा आढळून येते. महाभारतातील अनेक प्रसंग, आख्यानं, उपाख्यानं पाश्चात्य साहित्यामध्ये रूपांतरित झालेले दिसून येतात. ही केवळ काही महाभारतामधला असलेला छोटासा हा भाग. मी या ठिकाणी आपल्या समोर जे मांडलं तेवढंच आहे असं नाहीये. तो फक्त सागराच्या अथांग पाण्यापैकी एक छोटासा थेंब आपल्या पुढे मी सादर करतेय. हेच एवढं फक्त लक्षात असू द्या, कारण यानंतरही म्हणजे रामायण किंवा महाभारताबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे किंवा त्यावर विचार करण्यासारखं, त्यावर चिंतन करण्यासारखं खरोखरच खूप काही आहे. हे तितकंच खरं. महाभारताचं साहित्यिक महत्व जर आपण घेतलं तर याच्यामधले रस, अलंकार, भाषा शैली, हे सगळं रीती, हे सगळं आपल्याला अनेक पुस्तकांमध्ये पण आपण वाचतो की खरोखरच साहित्यिक महत्व किती आहे. इथली भाषा शैली संवादात्मक आहे. अनेक ठिकाणी भाषा सरळ, सुबोध, सुगम दिसते, पण कूट श्लोकांच्या माध्यमातून ती भाषा इतकी किचकट आणि कठीण झालेली दिसून येते की ती विद्वानांनाही दुर्बोध असलेली आपल्याला जाणवते. काव्यशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा पांचाली रीती यामध्ये असून ओज, प्रासाद, माधुर्य सगळ्या गुणांचा अंतर्भाव महाभारतामध्ये आहे. अंगिरस शांत असला तरीही अनेक सर्वच रसांचं वर्णन या ठिकाणी प्रसंगोपात दिसून येतं. वीररसाचं वर्णन आधिक्यामध्ये आहे. शब्दालंकारांमध्ये अनुप्रास तर अर्थालंकारांमध्ये सर्वच अलंकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अनुष्टुप छंद आपल्याला जवळपास आधिक्यामध्ये दिसून येतो. महाभारताचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास आपल्याला करायचा असेल तर म्हणजे सांस्कृतिक महत्व, महाभारताचं ऐतिहासिक महत्व, धार्मिक महत्व, सामाजिक महत्व, राजकीय महत्व, भौगोलिक महत्व, नैसर्गिक महत्व, वर्णन, महाभारताचं कौटुंबिक दृष्ट्या परिशीलन असा आपण एक विषय घेऊन आपण कुटुंब कसं असावं, कसं असू नये यावर पण चिंतन करू शकतो. म्हणजे या सगळ्या दृष्टींनी आपण महाभारताचा अभ्यास नव्याने करू शकतो किंवा या सगळ्या दृष्टिकोनातून आपण महाभारताकडे बघू शकतो. महाभारताचा आवाका हा याहीपेक्षा खूप मोठा आहे. आर्ष महाकाव्यांवर आधारित आपण शोधप्रबंध किंवा निबंध लिहिण्यासाठी इतर विषय आपण जे घेऊ शकतो त्यांची यादी मी फक्त आपल्या समोर सादर करते की असं या दृष्टीनं पण आपण आर्ष महाकाव्यांकडे बघू शकतो. मग आर्ष महाकाव्यांकडे कशा पद्धतीनं, तर रामायण महाभारताचा तुलनात्मक अभ्यास आपण करू शकतो की रामायणामध्ये साम्य काय, रामायण महाभारतामध्ये. काही पुस्तकं जेव्हा मी वाचनात माझ्या आली तेव्हा रामायणामध्ये पण ब्रह्मदेवांनी वाल्मिकींना आज्ञा केली आणि व्यासांना पण ब्रह्मदेवांनीच सांगितलं की श्री गणेशांचं आवाहन कर. हे एक साम्य त्यामध्ये आहे. स्त्रियांच्या सगळ्या वीरगाथांचं या ठिकाणी साम्य आपल्याला दिसून येतं. स्वयंवर जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये पण आपल्याला साम्य या ठिकाणी दिसून येतं.
म्हणजे रामायण आणि महाभारतामध्ये अशा आख्यानांचं साम्य काय काय, कोणकोणती आख्यानं, काही आख्यानं अशी असतील जी रामायणामध्ये पण आहेत, काही आख्यानं अशी असतील जी महाभारतामध्ये पण आहेत. मग त्या दोन आख्यानांमधलं साम्य काय, त्यांच्यामध्ये तुलना काय, वैषम्य काय, हे सगळं आपण म्हणजे या असा तुलनात्मक अभ्यास आपण रामायण आणि महाभारताचा आपण करू शकतो. आख्यानोपाख्यांचा रामायण आणि महाभारतामधील आख्यान उपाख्यान यांच्या आधुनिक दृष्टिकोनातून पण आपण विचार करू शकतो. किती आख्यानं, त्यातल्या कथा आपण आधुनिक दृष्टीनं कशा लावू शकतो, त्याचाही अभ्यास आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. रामायण महाभारतामधील संवाद, जे संवाद सांगितलेले आहेत ते संवाद सारखे आहेत का, त्यांच्यामध्ये त्यातले संवाद कोणते, यातले संवाद कोणते, साम्य आहेत का, तेच ऋषी याच्यामध्ये आहेत का, असं अनेक आपण तुलनात्मक अध्ययन करू शकतो. ऋषी, राजे, स्त्रिया रामायण महाभारतामधल्या त्यांचाही आपण अभ्यास करू शकतो. आर्ष महाकाव्यांवर आधारित संस्कृत ग्रंथांचा अभ्यास, महाकाव्य, नाटकं, चंपूकाव्य या सगळ्यांचा अभ्यास आपण करू शकतो. काही अप्राप्य नाटकांचा शोध घेणे, काव्यांचा शोध घेणे, हे सुद्धा संशोधनाचा एक उत्तम पर्याय आपल्याकडे असू शकतो. महाभारतातील विविध गीतांचा अभ्यास यावर तर एक शोधप्रबंध प्रकाशित झालेला आहेच. महाराष्ट्राच्या बाहेर असलेले एक संशोधक आहेत की ज्यांचं पुस्तक मी वाचलं की महाभारतातील विविध 16 गीतांचा परिचय म्हणून त्यांचा एक शोध प्रबंध प्रसिद्ध झालेला आहे. त्या सगळ्या 16 गीतांचा अभ्यास, मग त्या गीतांमध्ये साम्य काय, वैषम्य काय, कोणी सांगितलं, हे सगळं वर्णन त्यांनी केलंय. पण प्रत्येक गीतेचा एक विशिष्ट पद्धतीने आपण पुन्हा एकदा अभ्यास करू शकतो. आर्ष महाकाव्यांमधील शस्त्रास्त्र आणि व्यूह रचना याचाही अभ्यास केला जाऊ शकतो. राक्षसांचा सर्वांगीण दृष्ट्या अभ्यास, राक्षस संस्कृती, असा रामायणातली राक्षस संस्कृती आणि महाभारतातील राक्षस संस्कृती, राक्षसांचं वर्णन, राक्षस कोण होते, काही काही राक्षस असे आहेत की त्यांना शाप मिळाल्या म्हणजे स्वर्गातील देवतांना शाप मिळाल्यानंतर ते संपूर्ण ते पृथ्वी तलावर राक्षस म्हणून वावरतात. आणि जसं रामायणामध्ये रामांनी कबंधाचं हनन केलं, कबंधाचा वध केला, त्यानंतर तो दिव्य पुरुष होऊन निघून गेला. म्हणजे अशी अनेक जे राक्षस आहेत ते दिव्य पुरुष होऊन झाले किंवा काय, किंवा मग मुळात ते राक्षस कोणते, याचा पण अभ्यास आपण करू शकतो. कुठेतरी एक संशोधन वाचत असताना मी एक पुराणमध्ये, अग्निपुराण जेव्हा वाचत होती, त्याच्यामध्ये एक लक्षात आलं, एक वाक्य होतं की राक्षस कशाला म्हणतात, तर रक्ष रक्षती या धातूपासून तयार झालेला राक्षस आहे. म्हणजे राक्षस कोण, तर जे लोक पूर्वी जलामधल्या जीवांचं रक्षण करण्यासाठी ज्यांना नियुक्त केलं होतं ब्रह्मदेवांनी, त्यांना राक्षस म्हणत असत. असा तो उगम राक्षसांचा, असं मी ते कुठेतरी वाचलं होतं. पण त्यानंतर काळाच्या ओघामध्ये अभ्यास करणं झालं नाही. पण हा एक मुद्दा संशोधनाचा माझ्या दृष्टीने राहिला आहे की मग ते रक्षण करणारे जे राक्षस होते, मग ते त्यानंतर भक्षक कसे काय झाले, मग राक्षसांना ते मग राक्षस म्हणजे मग दुष्ट प्रवृत्ती, वाईट प्रवृत्तीच, मग अशी का बरं. मग ह्या सगळ्या दृष्टींचा पण आपण विचार करू शकतो. कुठेतरी महाभारतामध्ये याचं वर्णनही असलंच पाहिजे, कारण महाभारतामध्ये स्वतः व्यासांनी सांगितलंय, यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न तत्क्वचित. त्यामुळे राक्षस संस्कृतीचा अभ्यास करत असताना सुद्धा आपल्याला ही गोष्ट लक्षात येणार. मानवेतर संस्कृतीचा अभ्यास पण आपण करू शकतो. यक्ष, गंधर्व, किन्नर, जसं आपण महाभारतामध्ये पाहतो की चित्र गंधर्व याने त्या दुर्योधनाला पळवून नेलं होतं. मग आता हा गंधर्व कोण, तो त्या काळात माणूस म्हणून होता की खरोखरच स्वर्गामधील एक देवता म्हणून होती. या सगळ्यांचा मानवेतर या सगळ्या संस्कृतीचा आपण अभ्यास करू शकतो. तो पण आपल्यासाठी एक चांगला एक अभ्यासाचा भाग असू शकतो. आर्ष महाकाव्यांमधील दूत प्रसंग, केवळ हनुमानांनी दौत्य केलं म्हणून एकच दूत प्रसंग आहे का, तर अशा अनेक आख्यान, नलोपाख्यानामध्ये, हंसदूत मध्ये असे काय काय आख्यानं आलेली आहेत की त्या आख्यानांमध्ये पण दूत प्रसंगांचं वर्णन केलेलं दिसून येतं. मग त्याचा पण आपल्याला अभ्यास करता येणार. आर्ष महाकाव्यांमधील मानवेतर यक्ष, गंधर्व, किन्नर इत्यादींचा अभ्यास आता सांगितलाच आहे. रामायण महाभारतामधील यज्ञ प्रक्रिया याचाही आपण अभ्यास करू शकतो. अश्वमेध यज्ञ, पुत्रकामेष्टी यज्ञ, त्यानंतर राजसूय यज्ञ, मग हे यज्ञ कसे होते, त्या यज्ञांचा प्रकार कसा होता, किंवा हे मोठे मोठे यज्ञ झाले, मग छोटे यज्ञ कसे होते, या सगळ्या दृष्टीने आपण पुन्हा एकदा नवीन अभ्यास करून आपल्या ज्ञानात भर घालू शकतो. किंवा मग या रामायण महाभारतामध्ये असलेल्या या सगळ्या दृष्टी वैदिक काळामध्ये कशा होत्या याचाही अभ्यास आपण करू शकतो. म्हणजेच काय, आपल्याला रामायण महाभारत या दोन आर्ष महाकाव्यांमध्ये आपल्या कुवतीनुसार, आपल्या बुद्धीनुसार जितकं आपल्याला खोल जाता येईल तितकं खोल जायचं आणि आपल्याला जे सापडेल ते आपण मिळवायचं.
एवढंच मी वारंवार प्रत्येक वेळी सांगते, कारण हे खूप आर्ष महाकाव्य अथांग आहे. आर्ष महाकाव्य एवढ्या सगळी माहिती मिळवल्यानंतर सुद्धा सगळ्या गोष्टी आर्ष महाकाव्यांबद्दल मी सांगितल्या असं नक्कीच म्हणता येणार नाही. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी राहिल्या असतील किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये काही समस्या शंका इतरांना असतील. त्यामुळे माझं आहे, जी चूक असेल ती माझी आहे आणि जे चांगलं असेल ते माझ्या गुरूंनी मला शिकवलेलं आहे, गुरूंकडून मी शिकलेली आहे. महाभारतावर आधारित संस्कृत नाटकांचं अध्ययन करत असताना मी माझ्या गुरूंचं नाव घेणार, त्या म्हणजे नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉक्टर शारदा गाडगे महोदया, की त्यांनी मला अभ्यास कसा करायचा, या सगळ्या ग्रंथांमधून आपल्याला काय शोधायचं, किती शोधायचं आणि कसं शोधायचं, हे त्यांनी जे ज्ञान दिलं, त्या ज्ञानाच्या भरोशावर मी माझा प्रबंध तेव्हा पूर्ण करू शकले आणि त्या प्रबंधाच्या भरोशावर आज मी आपल्या समोर माझं मत मांडू शकले. आणि म्हणून जे चांगलं आहे ते त्यांचं आहे आणि यामध्ये काही चुका आढळल्या तर त्या माझ्या आहेत, एवढं मी सांगते. आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं मला या ठिकाणी संधी दिली बोलण्यासाठी, यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि मी माझ्या आजच्या या व्याख्यानाला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद महोदया. माननीय प्राध्यापक भांदकर महोदयांनी आपल्याला आपल्या ओघवत्या शैलीने आणि मधुर वाणीने रामायण महाभारत या आर्षकाव्यांबद्दल माहिती सांगितली. जोपर्यंत हे विश्व राहील तोपर्यंत रामायण आणि महाभारत वाचले जाईल असे या आर्ष महाकाव्यांबद्दल म्हटले जाते. हे नीती ग्रंथ आहे, स्मृती ग्रंथ आहेत. आजपर्यंत रामायण महाभारताची प्रसिद्धी कमी झाली नाही. भारतातील सर्व भाषांमध्ये या दोन्ही महाकाव्यांचा अनुवाद झालेला आहे. दोन्ही काव्यांचा परिचय करून देणे अतिशय कठीण आहे, पण माननीय भांदकर महोदयांनी त्यातील मुख्य तत्वांचा यात अंतर्भाव केला आणि छान माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. मंजुश्री नेवल महोदयांना काहीतरी बोलायचं आहे. नमस्कार मॅडम. हॅलो भांडपकर मॅडम, मला थोडंसं विचारायचं होतं. नमस्कार. तुम्ही तुमच्या याच्यामध्ये सांगितलं की अप्राप्य नाटक आणि काव्य यांची नावे दिली आणि संशोधनामध्ये पण सांगितलं की त्याचा शोध पण आपण घेता येईल, पण त्या शोधाची दिशा कुठे, म्हणजे ते शोध घ्यायचा तर तो मार्ग कोणता असेल, कुठे शोधता येईल? तुमचं व्याख्यान खूप छान झालं आणि खूप प्रभावी होतं. हो, अप्राप्य नाटकं जी आहेत, म्हणजे आपण वेगवेगळी पुस्तकं जेव्हा वाचतो मोठमोठ्या संशोधकांनी लिहिलेली, तेव्हा त्यामध्ये नाटकांची फक्त नावं आपल्याला दिसतात. पण नाटकांची नावं दिसत असताना जेव्हा आपण अजूनही आता आपण कुठेच जात नाही शोधायसाठी, हा सगळ्यात महत्वाचा आपला मुद्दा आहे. आपण फक्त आपल्या महाविद्यालयामध्ये जेवढी पुस्तकं आहेत तेवढ्याच पुस्तकांचा अभ्यास करतो. मग शोध घ्यायचा म्हणजे काय, तर आपण भांडारकर प्राच्यविद्येमध्ये आपण जाऊ शकतो. आपण असलेल्या वेगवेगळ्या ज्या संस्कृत, जसं मला असं आठवतं की जेव्हा मी अभ्यास करायची तेव्हा मी नागपूरच्या वैदिक एक अत्रे विवेकानंद संशोधन मंडळ आहे, त्यामध्ये संपूर्ण महाभारतावर आधारित जेवढी काही नाटकं असतील मी फक्त त्यांच्याच ते शोध घेत असताना बरीच पुस्तकं आढळली. तर आपण प्रत्येक लायब्ररीमध्ये, प्रत्येक ग्रंथालयामध्ये जाऊन जर आपण पुस्तकं शोधली तर कदाचित मला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी कधीतरी एखादं पुस्तक आपल्याला मिळेल. आणि जी अप्राप्य पुस्तके आहे असं आपण म्हणतो, काही काही पुस्तकं ती काळाच्या ओघातच नष्ट झालेली आहेत, पण नष्ट झालेली आहेत म्हणून ती नाहीत असं नाही. प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीकडे जाऊ शकत नाही, पण आपल्याला जर खरंच शोध घ्यायचा असेल, खरंच आपल्याला असेल, जसं एखाद्या वेळेस आपण असं म्हणतो की परीस, की आपल्याला माहिती नसतं की परीस कुठे आहे, मग असं लोखंड हातात घ्यायचं आणि प्रत्येकाला जाऊन आपण तो स्पर्श करून बघायचा की नाही कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे, दिसतं का कुठे. आणि मग एखाद वेळ अशी येते की आपल्याला परीसाचा शोध लागतो, लोखंड सोनं होऊन जातं. यापेक्षा वेगळं असं कोणतं शोध घेण्याचं माध्यम कोणतं आपण चार लोकांना विचारल्यावर आपल्याला कळणारच नाही. आज मी पण जेव्हा अप्राप्य पुस्तकं म्हटली तेव्हा पुस्तकांमध्ये वाचूनच म्हटली, पण जर आता मला शोध घ्यायचा असेल तर मग मी मोठमोठ्या सगळ्या ग्रंथालयांमध्ये मी गेली पाहिजे, मी माझा खर्च केला पाहिजे, मी माझा वेळ खर्च केला पाहिजे, पैसा खर्च केला पाहिजे. भांडारकर प्राच्यविद्येमध्ये जर तुम्ही गेलेत तर इतके पुस्तक आहेत, त्यापैकी कुठेतरी छोटं पुस्तक, एखादं नाटक दिसेलच. इकडे केवळ आपण पुण्यातच नाही तर आपण मुंबईमध्ये पण किंवा मग महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पण असं आपण जाऊ शकतो का? आपण जात नाही, म्हणून आपल्याला ही अप्राप्य, ही आपल्या दृष्टीनं अप्राप्यच असतात, असं मला जे जाणवतं ते. आणि म्हणून मी कधीतरी म्हणते की शोध घेतला पाहिजे. तसं मला असं जाणवतं की महानुभाव पंथातील संस्कृत साहित्याचं अध्ययन जेव्हा मला करायचं होतं किंवा मी ठरवलं होतं की ते मला करायचं आहे, तेव्हा मी
महानुभाव पंथामध्ये जे जे काही आश्रम आहेत, जवळपास जी मला माहिती होती त्या सगळ्या आश्रमांमध्ये मी गेली. तिथे गेल्यानंतर त्या एक एक पुस्तकांचं पुस्तक बाजूला केले, त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये असलेले कोणते पुस्तकं आहेत का असं करता करता मला बरीच पुस्तकं आढळली आणि ती पुस्तकं जी माहिती नाही ती जगापुढे आणण्याचा मी प्रयत्न केला. म्हणजेच काय, त्यातील मी फक्त 7-8 आश्रमांमध्ये जाऊन बघितलं असेल, पण असे कितीतरी आश्रम आहेत की ज्यामध्ये मी जाऊन जर बघितलं असतं मला अजून संस्कृत साहित्याचा, अजून संस्कृत पुस्तकांचा शोध लागला असता. अशाच प्रकारे आपण या अप्राप्य नाटकांचा, अप्राप्य पुस्तकांचा शोध घेत घेत एक, जसं तुम्हाला आपल्याला हे माहिती असेल की स्वप्नवासव दत्तम नाटकाचा शोध, भासकवीचा शोध जेव्हा लागला तेव्हा ही नाटकं म्हणजे टी गणपती शास्त्रींना हेच माहिती नव्हतं की एवढी ही जी काळाच्या ओघामध्ये या जमिनीतून मिळालेली ही सगळी नाटकं आहेत ती कोणाची आहे हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. पण कुठेतरी एक वाचलेलं होतं की कोणातरी पुस्तकामध्ये की स्वप्नवासव दत्तम नाटक हे जळालं तरी जळालं नाही. ते एक तो श्लोक आहे आपल्याला माहिती आहे की जळालं, आणि मग तो स्वप्नवासव दत्तम नाटक हे भासकवीने लिहिलं. असं जेव्हा एकच वाक्य, त्या एका वाक्याचा आधार घेऊन त्यांनी त्या पुस्तकांचा शोध लावला, म्हणजे पुस्तकं ती सगळी दिसली. अशा अनेक गोष्टी आपण एकेका याचा, एक पुस्तक आहे त्याचा शोध घेऊन आपण जर करायला लागलो, आपल्याला खऱ्या अर्थानं हे संशोधन आहे. खऱ्या अर्थानं ते संशोधन आहे आणि ते संशोधन जेव्हा आपण करू तेव्हा त्याची आपल्याला मानसिक समाधान हे खूप जास्त असेल. पण त्यासाठी वेळ आणि त्यासाठी पैसा हे दोन्ही खर्च करावे लागतील, हेही तितकंच खरं. मला असं वाटतं की माझ्या दृष्टिकोनातून की नाही बा ती अप्राप्य पुस्तकांचा शोध कसा घ्यायचा हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. कदाचित मंजुश्रीला यापेक्षा वेगळी काही अपेक्षा असेल तर आपण बोलू शकतो की नेमकं काय करायचं, आणि जर आपल्याला करायचं असेल तर आपण मिळून पण हे सगळं काम करू शकतो. कारण संस्कृतच्या लोकांनी संस्कृतसाठीच वाहून घ्यायचं आहे आणि संस्कृतच्या लोकांनीच हे सगळं पुढे आणायचं आहे, एवढंच मला समजतं. ठीक आहे. नक्की. धन्यवाद धन्यवाद मॅडम. महोदय. धन्यवाद महोदय. कार्यक्रमस्य इदं सत्रम् उपसंपूर्तिं समायाति. सर्वादौ कार्यक्रमाध्यक्षा माननीय संयोगिता देशमुख महोदयायाः सादरम् आभारं प्रकटयामि. प्रमुख व्याख्याता प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी सुभाष भांदक्कर महोदयायाः अहं वाक्कुसुमैः सादरम् आभारं प्रकटयामि. महोदयायाः भाषणम् अस्माकं कृते फलप्राप्तिसमा अस्ति. व्याख्यानमालायाम् उपस्थितानां प्राध्यापक वृन्दानां विद्यार्थ्यानां च अहं संस्कृत विभाग पक्षतः आभारं प्रकटयामि. अस्मिन् प्रसंगे समुपस्थिताः प्रत्यक्षाप्रत्यक्षभूताः सहकर्मिणः सहकृद्वद्भ्यश्च ऋणनिर्देशनं विधीयते. अध्यक्षीय सूचनानुगुणं कार्यक्रमम् अयं संपूर्तिम् अवाप्नोति. धन्यवादः. विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की उद्या आपल्या या व्याख्यानमालेचा समारोप होत आहे आणि उद्या संस्कृत विभागाचे आपले डॉक्टर संयोगिता देशमुख महोदय आहेत ते आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यांचा विषय आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठीय शिक्षण आणि सोयी सुविधा. आपण आता शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता करूया. ओम सर्वे भवतु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मां कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद. पुनर्मिलामः. झालं बाबा.